आपण म्हणतो की अध्यात्म खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अध्यात्म सगळ्यात सॉर्टेड आहे. मला अध्यात्म कधीच दुबळं होऊ देत नाही. तामसी वृत्तीनं हे विचार येऊच शकत नाही. माणसाची वृत्ती सात्विकच पाहिजे विचारांसाठी, आणि ते अध्यात्म देत आहे. मला जर संत तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या 4 ओव्या वाचून त्यांचा अर्थ कळून जर मी शांत होतोय, माझा अध्यात्म तिथं. कशा ना कशा प्रकारे कुठून ना कुठून आपण अध्यात्माकडेच वळतो. हा पॉडकास्ट घेण्यापूर्वी मला अजिबात वाटलं नव्हतं की अध्यात्म हा इतका सहज विषय असेल म्हणून. अध्यात्म या विषयाचं मला नेहमीच कुतूहल होतं, आणि त्याच क्युरिओसिटीने मला घनश्याम रेवतीप्रसाद वाईकर या व्यक्तीपर्यंत पोहोचवलं. प्राध्यापक, कलाकार ते निर्माते असा घनश्याम यांचा प्रवास जरी असला तरी आध्यात्मिक वारसा त्यांना घरातूनच लाभलेला आहे. त्यांचे आजोबा ह.ब.प. वासुदेव महाराज वाईकर हे एक आयुर्वेदिक डॉक्टर आणि कीर्तनकार होते. लातूर जिल्ह्यातील भातांगळी आणि खरोळा या गावामध्ये त्यांची मूर्ती आणि समाधी आहे. तसेच त्यांचे वडील प्रसाद महाराज वाईकर हे एक शिक्षक आणि प्रख्यात कीर्तनकार आहेत. हा पॉडकास्ट शूट करत असताना अनेक टेक्निकल अडचणी आल्यात, पण विषय अध्यात्माचा असल्यामुळे अगदी शांतपणे त्या अडचणी हाताळल्या गेल्यात. तर तुम्हाला देखील आयुष्यात येणाऱ्या अनेक प्रसंगाला अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बघून आयुष्य कसं समृद्धपणे जगावं हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर हा पॉडकास्ट नक्की बघा. अध्यात्म काय आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, रॅदर दॅन त्याची काय एक 4-5 ओळीची डेफिनेशन सोडून तुम्ही कसं थोडक्यात अध्यात्माला सांगाल? म्हणजे व्याख्यारूपी अध्यात्म मानता येणार नाही मला वाटतंय, कारण अध्यात्म खूप वास्ट आहे, खूप वाईड आहे ते, आणि प्रत्येकाची अध्यात्माकडे बघण्याची एक वेगळी नजर आहे, आणि व्याख्या पण प्रत्येकाची आपापल्यानुसार बदलते. म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं की मला वारसा लाभलाय अध्यात्माचा, त्यामुळे माझा ऑलरेडी बघण्याचा जो दृष्टिकोन आहे व्याख्येकडे सुद्धा तो तसाच झालेला आहे. ओके. आता अध्यात्म म्हणजे मला काय वाटतं की आपण जे रेग्युलर जगतोय, ज्या रेग्युलर जगण्यातल्या ज्या गोष्टी आहेत, जे स्ट्रेस आहे, जो आपण 9 ते 5 वाला स्ट्रेस आहे काही जणांना बिझनेसचा स्ट्रेस असतो, त्यातून पण शांतता मिळणं, त्यातून ज्या गोष्टी आपण करतोय त्यात समाधान शोधणं म्हणजेच अध्यात्म आहे. ओके. दुसरं काहीच नाही. अध्यात्म असं वेगळं काहीच नाहीये. आपलं काम करत असताना, आपलं कुठलंही काम असो, आपलं काम करत असताना आपल्याला त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे, मग तो परमानंद कधीच नाही मिळणार आपल्याला, त्यातून तो थोडासाच आनंद मिळणार आहे कामातून. पण आपण आपल्याला जे आवडतंय ते काम करत राहिलो आणि त्यातून जर आपल्याला तो आनंद मिळतोय आणि त्या आनंदाचं जे समाधान आहे ते म्हणजे अध्यात्म. ओके. सो खूप चांगलं एक्सप्लेन केलं. तर त्याला लागूनच मला दुसरं असं वाटतं की या सगळ्यांमध्ये आता धर्म, देव आणि अध्यात्म हे एकमेकांना को रिलेटेड आहेत की यांचंही स्वतःचं एक्झिस्टन्स, म्हणजे वेगवेगळं एक्झिस्टन्स ठरू शकतं, याबद्दल काय मत आहे तुमचं? मला काय वाटतं की म्हणजे अध्यात्म हा एक वे, ओके, की जो धरून आपण चाललोय, एक पॅरलली आपण चाललोय ते करत करत, आणि जेव्हा आपण देवाकडे पाहतो, देव हा वेगळाच विषय प्रत्येकासाठी. बरोबर. धर्म, देव हे एकमेकांवर डिपेंड असू शकतात कदाचित. अच्छा. पण अध्यात्म हा फक्त एक मार्ग आहे, ओके, जो आपण निवडलाय. ओके. की काहीही मला टेन्शन आलं, काहीही प्रॉब्लेम आले, तरी मी अध्यात्म बघणार आहे की यातून मला काय मिळू शकतं, आणि इथं मी काय विचार करेन की जेणेकरून माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत पर्सनली. ओके. आणि अर्थात सोशली पण. पण आता प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे बघण्याचा अध्यात्माकडं. म्हणजे अध्यात्म हा काही म्हणजे एका पर्टिक्युलर धर्माचा किंवा पर्टिक्युलर देवाचा विषय नाहीच आहे. अध्यात्म हा वेगळाच विषय आहे. जसं म्हटलं की कला हा माझा धर्म आहे, तर मी माझ्या धर्माला जागतोय. बरोबर. की मी माझ्या कलेची प्रामाणिक आहे, मी माझ्या गोष्टी माझ्या पद्धतीनं करतोय, आणि मला माहिती आहे की माझा जो देव आहे तो माझा प्रेक्षक आहे. वा. त्याला काय हवंय, ओके, ते जास्तीत जास्त देण्याचा मी प्रयत्न करतो. जे काही मी कॅरेक्टर्स करतो, जे काही आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो गोष्टी, त्यातनं ते देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या दृष्टीनं तर अध्यात्म, देव आणि धर्म हे को रिलेटेड नक्कीच नाही आहेत. देव आणि धर्म असू शकतात, पण अध्यात्म हा फक्त एक मार्ग आहे. आपण ज्याला टूल म्हणू हवं तर, ओके, मार्ग म्हणण्यापेक्षा टूलही आहेत की ते टूल वापरून मी कसं गोष्टी हे करू शकतो.
सॉल्व्ह करू शकतो, आत्मसात करू शकतो. आणि संतांचा तर एवढा मोठा आपल्याला महिमा आहे लाभलेला. बरोबर. प्रत्येकाचे वेगळे विचार आहेत. कोण कशा प्रकारचा आहे, कोण फक्तच गोड होतं, कोण तितकंच तिखटही होता. बरोबर. म्हणजे संतांचंही आपलं एक प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे स्वतःचं, पण प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्यांचा अध्यात्माकडे बघण्याचा प्रत्येकाचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. त्यामुळं हे नाहीच आहे की अध्यात्म हा, म्हणूनच म्हटलं की अध्यात्म हे टूल आहे, अध्यात्म हा मार्ग आहे. कसा निवडायचा हा प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. ओके. म्हणून देवधर्म हे कोरिलेटेड असू शकतात, पण अध्यात्म नाहीये, ह्या दोघांवर डिपेंड नाहीये. ओके. अध्यात्म आपलं थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही आध्यात्मिक होण्यासाठी धार्मिक असणंच काही गरजेचं नाहीये. नाहीच आहे, मुळात नाहीच आहे. ओके. तुम्ही कसे आहात आणि कशा प्रकारे गोष्टी आत्मसात करताय त्यावर अध्यात्म ठरतंय. की अध्यात्म आणि अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो, एवढंच. आध्यात्मिक होणं म्हणजे काय एका ठिकाणी शांत बसून चिंतन करणं किंवा काहीतरी वाचणं किंवा कुठेतरी कीर्तनाला जाणं, म्हणजे काय काय करायचं म्हणजे आपण आध्यात्मिक होतो? आध्यात्मिक होणं म्हणजे शांत होणं सगळ्यात मेन. कारण आपण काय करतो की खूप भरकटतो, दिवसभर खूप गोष्टी चाललेल्या असतात, कुठेतरी असं वाटत असतं की आपलं आता मन शांत व्हावं, कुठेतरी ती मानसिक शांतता यावी आपल्यात, असं प्रत्येकाला वाटतं. ती शोधण्याचा जो प्रयत्न आहे आणि ज्याच्यातून ते मिळतं ते म्हणजे अध्यात्म आहे. ओके. कशातूनही मिळू शकतं. तुम्हाला एखादा कोट वाचल्यानंतर सुद्धा मानसिक शांतता मिळते, ते तुमचं अध्यात्मच आहे. म्हणजे नॉट नेसेसरी की संतच वाचावेत, नॉट नेसेसरी की मी घेतली ज्ञानेश्वरी आता वाचायला सुरुवात केली, नाही गरज. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला मानसिक शांतता कुठे मिळते. ओके. मला इथे शांत वाटतंय आत्ता, संपला माझा अध्यात्म इथंच आहे. वा. हे मी जस्ट 2-3 तास आधी अनुभवलं. मी हीच केबल घ्यायला गेलो होतो आणि मेन हायवेच्या बाजूलाच एका मॉलमध्ये एक दुकान आहे म्युझिकचं, त्यांच्याकडे पूर्ण गिटार वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी काही थेट त्या दुकानातही नाही गेलो, आधी 2-4 ठिकाणी फिरलो, कुठेच काही भेटत नव्हतं, म्हणून मग गुगलवरती सर्च केला आणि त्या दुकानात गेलो. त्या दुकानात जसं म्हणजे आजूबाजूला पूर्ण गोंगाट, कारण मेन हायवेला ते दुकान वगैरे, आणि जसंच दरवाजा तो हे करून आत गेलो, मी सांगतो एवढी शांतता त्या ठिकाणी की मी नेक्स्ट टाइम ना तिथे बिनकामाचा जाईल, एवढी शांतता आहे तिथे. मग मिळाली म्हणजे मग अध्यात्म हेच आहे ना. अध्यात्म दुसरं काय आहे, काहीच वेगळं, खरंच वेगळं नाही आहे. अध्यात्म हेच असतं की आपल्याला म्हणजे मी खूप स्ट्रेसमध्ये, मी खूप कुठंतरी काहीतरी करतोय, मला खूप टेन्शन आहे, मला कळत नाही आहे मी कसं वागू ते. मला जर संत तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या 4 ओव्या वाचून त्यांचा अर्थ कळून जर मी शांत होतोय, माझं अध्यात्म तिथं आहे. वा. संत तुकाराम महाराज माझे आता आध्यात्मिक गुरु झालेत थोडक्यात. कारण मला माहिती आहे जे मला हवंय ते त्यांच्या ओव्यातून मला मिळालंय, जे मला हवंय ते पसायदानातून मला मिळालंय, जे मला हवंय ते दासबोधातून मला मिळालंय. बरोबर. एनिवेअर तुम्हाला कुठून मिळतंय हा वैयक्तिक प्रश्न आहे. कुठंच म्हणजे सामाजिक बाब नाहीच आहे ती मुळात, खूप वैयक्तिक बाब आहे, पर्सनल आहे एकदम. म्हणजे नवरा बायको आहेत ना, तर नवऱ्याची पण ती वैयक्तिक बाब आहे, इतकं पर्सनल आहे ते. बायकोला पण सांगण्याची गरज नाही की मला इथे शांतता मिळते, नसतं सांगू शकत माणूस. बरोबर. ती मिळते आपल्याला आतून. मला वाटतं शांत, मी सांगू शकत नाही कोणाला, अरे आता मला शांत वाटायला लागलं, हे मी कसं सांगणार. वाटतंय मला शांत झालं, माझं ती माझी स्टॅबिलिटी आहे, मेंटल स्टॅबिलिटी मला मिळाली आहे आणि मी ते आता अनुभवतोय. बस तो फील घेतोय मी आतून. बरोबर. मला छान वाटतंय, पॉझिटिव्ह एनर्जी येते, वाईब्स येतात मला छान. करेक्ट. अध्यात्म आहे माझं तिथंच. वा. माझा एक किरण देशमुख नावाचा मित्र आहे. मध्यंतरी आमचं काय झालेलं आहे, या टॉपिकवर नाही पण असं कुठल्या तरी टॉपिकवरून बोलता बोलता एका विषयाला आम्ही हात घातला, तर त्याने जो एक पर्स्पेक्टिव्ह माझ्यात ॲड केला समजा, तो मला एवढा आवडला ना. शेवटी विषय तो इथेच निघाला की माणूस आजचा का एवढा अशांत झालेला आहे. म्हणजे त्यानं पहिले तर मला हा क्वेश्चन केला की माशांना एखाद्या ठिकाणी म्हणजे भूकंप येतोय तर माशांना हे फार आधी कळतंय, म्हणे कुत्र्यांना फार आधी कळतंय. बरोबर. तर असं का होतं. तर मी म्हटलं यार त्यांना 6th सेन्स असतो त्यांच्याकडे वगैरे वगैरे. तो बोलला की 6th सेन्सची गोष्ट म्हणजे ही नाही आहे, गोष्ट नाही आहे.
हे अजूनही हे जे प्राणी वगैरे आहेत हे अजूनही नेचरला कनेक्टेड आहेत. हे नेचरपासून दूर गेले नाहीत. म्हणजे आजचं वेगळी गोष्ट आहे की आपण घरात कुत्रा मांजर पाळतो, ती वेगळी गोष्ट झाली. पण बाकी ओव्हरऑल जर प्राणी बघितले तर ते म्हणजे जिथं त्यांचा म्हणजे 1000 वर्षापूर्वी जिथे ते राहत होते जंगलात म्हणा वगैरे म्हणा, ही वेगळी गोष्ट आहे की जंगलं आपण ठेवली नाहीत, पण ते अजूनही तिथेच राहतात. सो ते अजूनही कनेक्टेड आहेत. माणूसच एक असा प्राणी आहे की जो हळूहळू करत 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 स्वतः त्या जंगलापासून, कारण आपण एकेकाळी गुहेत वगैरेच राहत होतो, तर आता आपण एवढं दूर आलोय की आता आपण कनेक्टेडच नाहीये. मग आपल्यामध्ये तो सेन्सच राहिलेला नाहीये किंवा आपण ते कनेक्शनच मिस केलंय, तर माणूस अशांत होणार नाही तर काय आहे. त्याच्यामुळे मग आता म्हणजे बऱ्याच वेळा आपण स्टेटसला बघतो की आय नीड व्हिटॅमिन सी, आणि ते सी म्हणजे SEAC असतो, आणि काही समुद्रकिनारी जातो. काही जण म्हणतात की आय एम अ माउंटन पर्सन. हे काय आहे? म्हणजे शेवटी आपण पंचतत्वातून बनलेलो आहोत. तर पंचतत्वापासून बनल्यानंतर आपण काही वेगळं आपलं सेल्फ म्हणजे एक्झिस्टन्स नाहीये. त्या 5 तत्वांनीच आपण बनलेलं आहोत. बनलंय. आणि त्या 5 तत्वापैकी कुठल्याही एखाद्या तत्वाजवळ गेलं की मला वाटतं आपण शांत होतो. मग काहींना पाण्याजवळ गेलं म्हणजे व्हिटॅमिन सी, काहींना माउंटेनला गेलं की तिकडे माती आली, ते आहे. सो निसर्गात गेलं की आपल्याला शांत वाटतं. तर मला कुठेतरी तो पर्स्पेक्टिव्ह त्याचाही आवडला, आणि कदाचित मला पर्सनल लाईफमध्ये मी ते बिलीव्ह करतो की मी नेचरमध्ये जातो की मला शांत वाटतं. मग म्हणजे त्यात आता काय झालेलं की मी जेव्हा इंजिनिअरिंगला मी मुंबईला गेलो, तर पहिल्या वर्षी मी काय जे एक काम अतिशय कन्सिस्टन्सीमध्ये केलं असेल तर ते म्हणजे मी मुंबईतला एकही मॉल सोडला नाही. शनिवार रविवार आमचं गोल एकच होतं की कुठला नवीन मॉल आहे त्या मॉलला जायचं आणि ते फिरायचं. ऑब्व्हियसली तिथं काही शॉपिंग तर काही आपण करणार नव्हतो, विंडो शॉपिंगच. तर सगळे मॉल बघितले, आणि ते मॉल एवढे बघितले की आता मला मॉल हा प्रकारच आवडत नाही. मी मॉलला फक्त मूवी बघायला जातो, बाकी मी मॉलमध्ये मला जायलाच, कारण ते एवढं ते सिमेंट बघणं झालं. कारण प्रत्येक मॉल ॲट द एंड सेम आहे की एक काहीतरी भिंत आहे, त्यावरती एक फ्रेम लावलेली आहे, लाइटिंग लावलेली आहेत, फक्त प्रकार इकडे तिकडे चेंज होणार आहे. मग आता मला काय आवडतं, मग निसर्गात जायला आवडतं. मग भलेही मी सिंहगडावर 30 वेळा गेलेला असेल, पण ते 30 वेळाही गेल्यानंतर तिथं गोष्ट सेम नव्हती. आयदर मी सकाळी गेलो असेल, रात्री गेलो असेल, टाईम चेंज आहे, तिथे गेलेला ऋतू चेंज आहे, तिथे गेल्यानंतर त्या झाडाला जर आधी पानं असतील तर ते आता नाही आहेत. सो ते ठिकाण जरी एकच असलं तरी ते 30 वेळा मला ते फार वेगवेगळं वाटलं. नक्कीच. सो म्हणून मग मला तेव्हा कळलं की नाही बाबा, आपण काही सिमेंटच्या जंगलात जरा आपलं जमत नाहीये, आपण जरा निसर्गात गेलेलं बरं. सो मला वाटतं तो वे आहे. जर हे सिम्पलमध्ये जर अध्यात्म असेल तर, मला फार कॉम्प्लिकेटेड असं अपेक्षित होतं की काहीतरी असं अध्यात्म म्हटल्यानंतर असं काहीतरी. अध्यात्म इतकं सॉर्टेड काहीच नाही. आपण म्हणतो की अध्यात्म खूप कॉम्प्लिकेटेड आहे, अध्यात्म सगळ्यात सॉर्टेड आहे. म्हणूनच म्हणतो ना आपण की वारी हा प्रकार इतका जवळचा काय. प्रत्येक काय घेतात, भाकरी आणि शिदोरी घेतात सोबत आणि निघतात पायी वाट. काय करतोय तो माणूस, किती गरीब असतो शेतकरी, काय असतं त्यांच्याकडे, तरी तो माणूस 20 दिवस चालायला जातो. बरोबर. का तर समाधान आहे मला ह्या वर्षाचं. 1 वर्ष मी काहीतरी काम केलंय, शेतीमध्ये मी राबलोय, कष्ट केलेत, माझ्या पोरांना शिकवतोय, पोरीला शिकवतोय, त्यांचं आयुष्य चालू आहे. माझं आयुष्य 20 दिवसात ह्या समाधानात माझं आयुष्य आहे. वा. तो मुद्दा आहे की मला वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी माणसं बघायला मिळतात, त्यांच्यामध्ये मी देव शोधण्याचा प्रयत्न करतोय, जो कदाचित मला इतकी वर्ष मिळाला नाही, आत्ता मिळेल. म्हणून प्रत्येक वर्ष वारी करणारे पण लोक आहेत. 6-6 महिन्याला वारी करतात लोक. 4 ज्या मोठ्या वाऱ्या आहेत त्या 4 मोठ्या वाऱ्या करतात लोक, त्यासाठी करतात. समाधान कोणाला आणि कुठे शोधायचंय आणि कुठे मिळेल आपण नाही सांगू शकत. हाच विषय असतो की खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी आणि मी किती भारी ठिकाणी चाललोय आणि मला किती छान वाटतंय, खूप वेगळा विषय. बरोबर. तर जेव्हा आपण माणसांमध्ये शोधतो ना, माणसांमध्ये बघतो ना, तिथे जे आत्मिक समाधान मिळतं ना, ते कुठेच मिळू शकत नाही. म्हणून मला वाटतं की मी नशीबवान आहे की मी कलाकार म्हणून जन्माला आलो, कारण मला प्रत्येक माणसाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळाला आहे आता.
ॲटलिस्ट माणूस म्हणून बघण्याचा दृष्टिकोन मिळालाय मला. मी एका पर्टिक्युलर जातीचा आहे म्हणून मला पाहण्याची गरज वाटत नाही. करेक्ट. आणि भासतही नाही कधीच. म्हणूनच म्हटलं ना की ती शिदोरी जी आणलेली असते ती मला शिदोरी खायची इच्छा असते. कोणत्या जातीच्या माणसाची जी शिदोरी ह्याची मला देणं घेणं नसतं तिथं. करेक्ट. कारण तो शेवटी वारकरी असतो, भक्त आहे तो, बरोबर. ती माऊली आहे. म्हणून प्रत्येकजण एकमेकांना संबोधताना सुद्धा माऊलीच म्हणतात. पुरुष असो स्त्री असो, माऊली म्हणजे आई आहे. पांडुरंग बाप म्हणतो आपण, पांडुरंग माऊलीच म्हणतो आपण. त्या विठू माऊली, माऊली काय आहे त्यामुळे माऊली येते. कारण प्रत्येकामध्ये मला माऊली दिसते, प्रत्येकामध्ये वेगळ्या पद्धतीने मी देव शोधतोय. आता मी मग तो सापडतोय रादर. म्हणून तर मी 20 दिवस देतोय ना कुठल्या तरी गोष्टीला. बरोबर. वाया नाही ना घालवते मी ते 20 दिवस. हा मुद्दा आहे. म्हणून वारकरी संप्रदाय एक वेगळीच लेवल आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा. म्हणजे तो आपला आध्यात्मिक वारसा आहे तो. हा, आपला आध्यात्मिक वारसा आहे, नक्कीच आध्यात्मिक वारसा आहे. पण त्याहीपेक्षा आता कसं व्हायला लागलं हल्ली की वारी करून बघू वारी कशी असते यासाठी काही लोक जातात. काही जण खरंच घरातून त्रासलेले असतात म्हणून वारी करायला जातात. आणि काही जण मनापासून जातात की नाही मला ते पाहायचंय, ते रूप पाहायचंय, ते एन्व्हायरमेंट मला अनुभवायचं आहे. प्रत्येक गोष्टीचं रिंगण असेल वेगळाच, हे तो नशा आहे ती वेगळी. रिंगण पाहणं, त्या माणसांसोबत दिंडीमध्ये चालत जाणं, बरोबर, त्या टाळांचा आवाज, तो जो जयघोष असतो, एनर्जी येते, वाईब्स येतात, बरोबर, वेगळाच विषय येतो. म्हणून म्हटलं की प्रत्येकाचं समाधान, प्रत्येकाची शांतता ही वेगळी, तशी त्या लोकांना वारीमध्ये मिळते. बरोबर. त्यामुळे अध्यात्म इतकं सॉर्टेड आहे, बाकी काही नाही. सहज आहे ना, सहज सगळे, काही वेगळं करण्याची गरज नाहीये. आपल्या जे हाऊस होल्ड चॉर्जेस आहे त्याच्यातून फक्त बाहेर जायचंय थोडंसं आणि 20 दिवस तिकडे द्यायचे. करेक्ट. मला माहिती माझं वर्ष कसं जाणार आहे पुढचं, हे 20 दिवस हे केल्याने मी तिकडे 20 दिवस जातोय. हा फक्त मुद्दा आहे. नाही, बरोबर आहे. नाही, ते तो त्या पर्स्पेक्टिव्हनं बघितल्यानंतर खरंच म्हणजे वारीचं ते महत्त्व कळतं आपल्याला. नाही म्हणजे आता एक कोट होता की यू कॅन नॉट ट्रॅव्हल सेम रोड ट्वाईस, असा तो कोट होता. किंवा हाच कोट मी दुसरीकडेही सेम याच्यात वाचला होता की यू कॅन नॉट रीड सेम बुक ट्वाईस. सेमच आहे. पहिल्यांदा मला वाटलं की असं कसं शक्य आहे, मी 2दा तर वाचू शकतो बुक. पण मला नंतर कळलं की तुम्ही ते बुक वाचल्यानंतर किंवा तुम्ही तो रस्ता चालल्यानंतर तुम्ही नसता, तुम्ही चेंज झालेले असता. सो ते बुक तिथंच राहतं, पण तो पर्सनच नाही आहे ना. तो बिफोर अँड आफ्टरवाला पर्सन आहे, तोच चेंज झालाय. सो मला वाटतं की ती वारी म्हणजे काही तेच की तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही काही ना काहीतरी, किंवा म्हणजे सगळे म्हणतात की जाऊन विठ्ठल भेटणार आहे किंवा पंढरपूर, ते डेस्टिनेशन आहे एक, की त्याला कुठेतरी म्हणजे प्रवास आहे तर त्याला सुरुवात आहे तर अंतही आहे. पण सगळा जो त्याचा काय बोलतो एक मजा आहे त्या गोष्टींची, ती त्या चालण्यामध्ये, ती त्या वारीमध्ये आहे. आणि जे काही तुम्हाला ती काही स्क्रिप्टेड नाही आहे की इथं गेल्यानंतर मला ही गोष्ट मिळणार आहे. म्हणजे ते मध्यंतरी ते काय पोकेमॅन, कुठला गो पोकेमॅन जसा काही गेम आला होता की इथं तुमचं पोकेमॅन आहे, ते चालत जायचं, ते बघायचं. ते तसं काही नाही आहे की इथं तुमचा आनंद ठेवलेला आहे, इथं तुमचं सुख आहे, असं काही नाही आहे. ते तुम्हाला अनुभवत जायचं आहे. सो त्या अंगाने मला ते जरा वारी विशेष वाटते. म्हणजे आणि तो मुळात आपल्या महाराष्ट्राला तो वारसा आहे. तर तुम्हाला वाटतं म्हणजे की आता अध्यात्म सॉर्टेड आहे, भरपूर सॉर्टेड आहे, माझ्यासाठी महत्वाचं आहे. हा, म्हणजे मी फार कॉम्प्लिकेटेड काहीतरी हे करत होतो, की एक्सपेक्ट करत होतो की काहीतरी असेल बाबा, की नाही तुम्हाला चिंतनच करावं लागणार आहे, काहीतरी मननच करावं लागणार. भाग आहेच आहे. हा, पण तो परत वैयक्तिक येतो, कुठे मिळतंय. हा, चिंतनातून पण मिळतं लोकांना, नाही असं नाहीच आहे. हा, म्हणजे मुळात मनन आहे, ध्यानधारण आहेच आहे. हा, मुळात त्याचा अर्थच एवढा सॉर्टेड केलाय की तुम्ही शांत होणं इज इक्वल टू अध्यात्म आहे. मग तो शांत होण्याचा ज्याचा त्याचा मार्ग वेगळा राहू शकणार आहे. काइंड ऑफ योगा टीचर म्हणू शकतो, किंवा त्यांचा एक कोर्स होता योगाच्या रिगार्डिंग. तर त्यांनी मला
एक पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा फार चांगला आवडला मला. त्या कोर्सचं पुढे काय झालं वगैरे ते मला माहिती नाही आहे, बट त्यांचा कोर्स काय होता की आता सगळेजण काय करतात की मला मेडिटेशन करायचं आहे, तर सकाळी उठणार, मग एक मेडिटेशनचं मस्तपैकी एक सॉन्ग लावणार आणि खास करून बाल्कनीमध्ये आपली योगा मॅट टाकली की आजूबाजूला झाडं आणि मग तिथं आपलं मेडिटेशन करणार. वाईट यात काही नाही आहे, मी काही त्यांना काही त्यांच्यावर काही टिप्पणी नाही करत आहे, काही नाही आहे. बट त्या माणसाचं म्हणणं काय होतं की ही शांतता तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे ती तुम्हाला मिळणारच आहे, पण माणसाला शांतता कुठे पाहिजे की मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय, इकडं मागचा माणूस मला हॉर्न देतोय, पुढचा मला माहिती आहे पुढे गर्दी आहे, पुढे जाऊच शकत नाहीये, त्या मागच्या माणसाला मी अवॉइड नाही करू शकत आहे, इकडे बाजूला जराही गाडी काढली तर खड्डा आहे. तर माणसाला शांतता तिथे पाहिजे. सो बरं झालं हा क्वेश्चन आला समजा. तर अशा वेळेस अध्यात्म त्या माणसाला कसं हेल्प करतो, म्हणजे हा मला जाणून घ्यायला आवडेल. हे आता तुम्ही एकटे असताना अध्यात्म कसं अनुभवलंय त्याच्यावरती तुमचं पब्लिकली अपिअरन्स पण ठरतो खूप जास्त. ओके. कारण तुम्ही तुमची मनस्थिती कशी बनवली आहे त्यावर खरं तर गोष्टी ठरतात सोशली. कारण तुम्ही आता एखादी गोष्ट आहे, साधं सरळ गणित आहे, मी घरात आहे, आजूबाजूला 3-4 लोक आहेत, त्यांचे आवाज आहेत माझ्या आजूबाजूला, पण माझ्या ओळखीचे आवाज आहेत, लहानपणापासून ऐकतो. बायकोचा एक नवीन आवाज समजा ॲड झाला आहे, पण तोही माहितीतला आणि हवा असा आवाज आहे. आता ह्या 4 लोकांच्या व्यतिरिक्त मला आवाज बाहेर येणार आहेत, पण ह्या 4 लोकांचे आवाज असताना माझी मनस्थिती मी कशी तयार करतो, तेच परत की माझी मानसिक शांतता मी कुठे मिळवतोय त्याच्यावरती मी सोशली पण कसा बिहेव करतो ते ठरतं. अरे वा. खूप जास्त. म्हणजे ऑब्व्हियसली हॉर्न घरात नाही वाजणार, नक्कीच नाही वाजणार, पण ती मनस्थिती माझी घरातच एवढी तयार झालेली असते की तो हॉर्न वाजवू दे, मला माहिती मी कसं तयार येते, मी किती शांत आहे हे मला माहिती. त्यामुळे उगाचच मी प्रत्येक गोष्टीला म्हणजे मनस्थिती माझी तयार आता मी मुळातच चंचल आहे समजा, तर मला तिथे चिडचिड होणारच आहे. त्याने कोणी हॉर्न वाजवू नाही तर कोणी एखाद्यानं हे अरे सर की एवढं जरी म्हटलं तरी माझी चिडचिड होणार आहे, कारण मुळात माझी मनस्थिती तशी आहे. मी माझी मनस्थितीच जर तयार केली आधीच की मी इतका शांत राहणार आहे, इतका फोकस्ड असणार आहे, इतका पेशंट असणार आहे, तर गरजच नाही, ते आवाज आपोआप बंद होतात. गाडीवर असताना शेजारचा बोलत असला तरी आपल्याला कळत नाही का, कारण मी माझी तयार केली, माझा फोकस क्लिअर आहे. भाई मला ह्या वेळेमध्ये घरी पोचायचं आहे, मला असं ट्रॅफिक लागलं, एवढाच माझा मुद्दा आहे, मागचा काय ओरडतोय काय मला काही द्यायला नाही, इतकं साधं सरळ गणित आहे. हां, एखादी इमर्जन्सी घडली, काहीतरी घडलं तर त्यावेळेस थोडंसं होतं अचानक, पण कायमस्वरूपी मला नाही वाटत की वेगळं काही तयार करण्याची गरज असते. नाही, पण मला काय म्हणायचं आहे, म्हणजे आता हा विषय आपला निघालाच आहे म्हणून, आता जसं आपण एक 10-15 दिवसाआधी मुंबईची ती केस आहे की त्याला फक्त दरवाजा लाव म्हटल्यानंतर तिथे त्या माणसानं चाकू काढून त्याला मारलं. त्याच्यानंतर अशा भरपूर केसेस आहे ज्या रोज एक ना एक तरी पुढे येतातच आता. आणि हे कुठल्या माइंडसेटमधून येतं आहे, म्हणजे आजच्या टाईमला परिस्थिती अशी झाली आहे की पुढच्याला काही बोललो तर त्याचे काय रिॲक्शन येतील हे काहीच गॅरंटी नाही आहे त्याची कशाचीच. आणि मला हा दोन्ही अँगलनी याचं उत्तर हवं आहे. एक म्हणजे पहिलं काय आहे की ठीक आहे, मी माझी शांतता वगैरे माझ्या हातात आहे किंवा माझ्या कंट्रोलमध्ये आहे, तर ठीक आहे, मी काहीतरी त्याच्यावर हे करू शकतो. पण आता जो पुढचा पर्सन आहे, आता मला काळजी माझ्यापेक्षा आता मला पुढच्याची काळजी वाटायला लागली आहे. म्हणजे मला थोडक्यात म्हणायचं काय आहे की काय केलं पाहिजे की हे सामाजिक स्तरावर म्हणतोय मी किंवा पर्सनल लेवलवर म्हणतोय मी की तो माणूस म्हणजे आपण ती शांतता मिळवायला पाहिजे. मी माझ्यासाठी नाही म्हणत, माझ्या अपोजिटला तो आहे, कदाचित हा एखादा रील जर त्याला चुकून माकून गेला, जाणारच नाही, चांगले कॉन्टेंट जात नाही तर चुकून माकून जर त्याला गेला आणि तो थोडा व्हायबल नेचरचा असेल तर काय सांगणं आहे बाबा त्याला की साध्य तर काही होणार नाहीच होणार. कारण माणूस तो रिॲक्ट करून गोष्टी संपत नाही, तिथून चालू होतात ऍक्च्युली. त्यानंतर तो जो असमाधानामध्ये जाणार आहे आयुष्यभर, तर तो तर मग ते म्हणजे तो झालेला परिणाम तो म्हणजे त्याला काहीच सबट्रॅक्शन नाहीच आहे, त्याचं वाढतच जाणार. हां. सो मला काय म्हणायचं आहे की चला ठीक आहे,
मी माझी काहीतरी शांतता माझ्या कंट्रोलमध्ये ठेवतोय, पण असं समजूया की हा रील जातोय त्या पुढच्यापर्यंत जो थोडा व्हायलंट नेचरचा आहे, तर त्याला काय सजेस्ट करता येईल किंवा हे अध्यात्माचं त्याला गोडी कशी लागेल किंवा तो कसा शांत होईल याच्यावरती काय आहे का काही? आता हे त्याच्या आजूबाजूला जे त्याच्या गोष्टी घडल्यात ना आधीपासून, हां. त्याच्यावर खूप काही डिपेंड असतं की आता अनोळखी माणसाला आपण कितपत शांत करू शकतो. नाहीच करू शकत. कंट्रोलच नाही आपला. अनोळखी येतो, अगदीच अनोळखी आहे. हा पण थोडंसं समजून सांगण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. तिथल्या तिथं घडलेली जी घटना आहे ती संपवण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतो, एवढंच आपण करू शकतो. आता सामाजिक स्तरावर अध्यात्म न्यायचं तर मग आधी पर्सनल लेवलला आपण तितके क्लिअर असणं गरजेचं आहे. करेक्ट. की माझं म्हणजे अध्यात्म म्हणू किंवा वारकरी संप्रदाय म्हणू किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी ज्या पद्धतीने आपण योगा ध्यान धारणा म्हणालो की अशा ज्या गोष्टी आहेत त्या सामाजिक स्तरावर नेण्यासाठी आधी मला माहिती आहे की या गोष्टीचा परिणाम हा पॉझिटिव्हच होणार आहे. मी 10 लोकांना सांगतोय, 10 मधले 5 जरी ऐकतायत पुष्कळ आहे माझ्यासाठी. 50% रेशो इज गुड, नॉट बॅड रेशो. खूप चांगला रेशो. तर 50% रेशो जर आहे तर मला एक लक्षात येतंय की मी हळूहळू का होईना 80% पोहोचते, 90% 100% मी कधीही पोहोचणार नाही. ज्या पद्धतीची आपली सामाजिक विचारसरणी आहे लोकांची किंवा समाज ज्या पद्धतीने बनलाय, जे वेगवेगळे घटक समाजात आता वावरत आहेत त्यानुसार 100% तर ह्या गोष्टी नक्की नाही होणार. नाही ते तर आहे. आपण 80-90%च जाऊ शकतो जवळ, पण जेव्हा परत की आपण जात धर्म बघत नाहीये, समोरचा नाही बघत, हे कशावरून? ते तर आहे. तेच की मग तो जर त्या पर्स्पेक्टिव्हने बघतोय तर आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही कधीच. बरोबर. तो पहिल्यांदा बघतानाच म्हणेल की तू काय शहा लागून गेलास का, तू कोण आहेस मला सांगणार. हे ज्या वेळेस येतं त्यावेळेस तुम्ही त्याला किती शांत करण्याचा प्रयत्न कराल, नाही होत. एखाद्याला तेच आपण म्हणतो ना की घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेतो, पाणी प्यायचंय की नाही हे घोड्यानंच ठरवायला लागतं शेवटी. करेक्ट. तर त्याला पाणी प्यायचंच नाही तर आपण तोंड जरी उचकळलं त्याचं त्या पाण्यात तरी तो पिणार नाही. बरोबर. हाच मुद्दा आहे. सामाजिक स्तरावर आपण गोष्टी नेऊच शकत नाही. देण्याचा प्रयत्न करू शकतो, आपल्या परीने आपण प्रयत्न करू. म्हणूनच म्हणलं की सक्सेस रेशो आपण ठरवू शकत नाही. तो कितीही मिळू देत, मग त्यात समाधानी राहायचं. परत तेच, मग आपली मानसिक शांतता कुठेही बिघडू द्यायची नाही, कारण आपला वेळ क्लिअर आहे. त्याच्यामुळे आपला वेळ जर बिघडत असेल तर मग कुठेतरी गणतंय बाई, मग आपल्याच प्रॉब्लेम. हा मग काहीतरी गणतंय. म्हणून तर म्हणलं आपण किती क्लिअर आहेत ह्यावर खूप गोष्टी गरजेची आहे. पुढचं काय घडतं हे खूप गरजेचं आहे, बाकी काहीच नाही. म्हणून म्हटलं की त्या गदारोळामध्ये आपण किती जणांना समजून सांगू शकतो हा विषयच नाही. मी किती शांत राहू शकतो एवढाच विषय. सांगू शकतो एखाद्याला, तेच म्हणू की समजून सांगू, पुढं नाही. पण म्हणजे आता या विषयावर मला एक गोष्ट कळालं की मला वाटतं आध्यात्मिक होण्यासाठी तुम्हाला खूप चांगलं आधी लिसनर होणं फार गरजेचं आहे. हा, लिसनर तर पाहिजे. हा म्हणजे समोरच्याच आपण तेच ना, मग हल्ली तोच मेजर प्रॉब्लेम झालाय. पीपल डोंट लिसन, दे रिप्लाय डिरेक्टली. करेक्ट. ते ऐकून घेण्यासाठी ऐकतच नाहीत, ते रिप्लाय देण्यासाठी ऐकतात की याचं वाक्य झालं की मला हे वाक्य टाकायचंय, हेच त्यांच्या डोक्यात असतं. पण तो काहीतरी बोलतोय, त्याचा काहीतरी अर्थ आहे, तो आधी आपल्याला घ्यायचा आहे जाणून आणि मग आपल्याला त्याच्यावर उत्तर द्यायचं आहे. एवढा वेळच लोक घेत नाहीत हल्ली. हा मेजर प्रॉब्लेम आहे आजचा. आणि मग त्यामुळं गैरसमज होणं, त्यामुळं नाती तुटणं हे सहज झालंय सगळ्याच बाबतीत. आता प्रत्येकाला एका आयुष्याच्या वळणावर एक क्वेश्चन पडतो की व्हॉट इज माय पर्पज ऑफ लाईफ, व्हॉट इज द एंड गोल, की शेवटी काय मिळवायचं आहे. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून याचं उत्तर मिळेल का किंवा मिळवता येईल का? मानसिक शांतता, तेच उत्तर आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे मला ॲट द एंड ऑफ द डे मला मानसिक शांतता पाहिजे. काही होऊ देत, मी खूप पळणार आहे, मी खूप पैसा कमवणार आहे, मी हे करणार आहे, मी ते, मला गाडी घ्यायची, मला बंगला घ्यायचा, मला सगळं घ्यायचं. पण एंड ऑफ द डे त्या बंगल्यामध्ये जर मला शांतच वाटत नाही, समाधानच वाटत नाही, मी त्या बंगल्याचं काय करू? म्हणजे शेवटी तेच होतं ना की मरताना आपण तोच विचार करतो की आत्ता पळतोय, किती पळणार आहे. म्हणूनच म्हणलं की एक ठिकाण येणार आहे जिथं थांबावं लागणार आहे. बरोबर. कुठंतरी मन तयार होतंय पण शरीर नाही म्हणतं. असं कुठंतरी येणारच ना, काहीतरी होईलच कधीतरी. बरोबर. शरीर थकणार आहे ना एक दिवस.
मग शरीर थकण्यापेक्षा आधीच जर मनाला तयार केलं हम्म. की ते काय होते ना, आपण आशा असणं वेगळं, हम्म. की मला आशा आहे एखादी गोष्ट करण्याची, हम्म. पण हव्यास वेगळा. आपण हव्यासापोटी करतोय गोष्टी, म्हणजे समाधान मिळवण्यासाठी नाही करत आहे एखादी गोष्ट, असं मला वाटतंय. आणि हल्ली तर एक खूप झालंय, ते तर आहे. मेजर घडतंय की मला 25,000ची नोकरी आहे, मी 25,000मध्ये भागवू शकतो माझं स्वतःचं, मी खुश आहे, एंड ऑफ द डे मी खुश आहे. हम्म. हाच मुद्दा आहे. मी 2 लाख रुपये कमवतोय पण मी खुशच नाही. हम्म. रोज माझ्या घरात भांडणं होतात, हम्म. समाधानच नाही घराला पूर्ण. त्या 2 लाखाचं मी करू काय? बरोबर. पैसे देऊन समाधान विकत घेता येत नाही, फॅक्ट आहे. हम्म. मनशांती ही मनशांतीच असते, हम्म. धनशांती नसते. करेक्ट. झोपडीमधला माणूस सुद्धा तितकाच शांत असू शकतो जितका बंगल्यामधला आहे, हम्म. रादर त्यापेक्षाही जास्त असतो, कारण त्याला व्याप कमी असतात. कोविडच्या दरम्यान काय होतं की तेव्हा सगळं अख्खं जगच थांबलेलं होतं आणि तेव्हा सगळ्यांचं असं झालंय की आता म्हणजे माणसाला मरण दिसलं की जगणं अजून दिसतं असं होत असेल कदाचित. तर त्या टाईमला माझं इंटरनल तर हेच आहे की अल्टिमेट एम हे माणसाचं समाधान असलं पाहिजे. आणि त्यातही काय आहे की एक म्हणजे खरं तर मी याच्यावर एक वेबसिरीज लिहिणार होतो. तो मी थॉट सांगतो काय होता माझा थॉट, की सक्सेस इज डिफाईन्ड बाय सोसायटी, सक्सेस इज डिफाईन्ड बाय सोसायटी बट सॅटिस्फॅक्शन इज डिसाइडेड बाय यू. म्हणजे सक्सेसफुल पर्सन हा सॅटिस्फाईड असेलच याची काही गॅरंटी नाही आहे. नक्की. आणि व्हाईस वर्सा सॅटिस्फाईड माणूस हा सक्सेसफुल म्हणजे कारण सोसायटी डिसाईड करते ती, तो असेल याची काही गॅरंटी नाही. बरोबर. तर मग त्या दरम्यान काय होतं की माझा मित्र आहे अनिरुद्ध, त्याच्याशी बोलणं झालेलं. तर आता बिकॉज की बिझनेसमध्ये आहे आपण, तर बिझनेसमध्ये असं स्पिरिच्युअल गोष्टी बोलायला गेले की लोक म्हणते तू बिझनेस करतो की काय करतोय. तर त्याच्यासोबत बोलणं झालेलं माझं की अरे ॲट द एंड समाधान महत्त्वाचं आहे. तर म्हणजे मी त्याला तसं बोललो, तर तो म्हटला की पागल आहे का तू जर समाधानी राहिला तर तू सक्सेसफुल कसा होशील? तुला ती म्हणजे ते पेटून उठायला पाहिजे ना तुला. अर्ज नाही. तुला सक्सेसफुल होणं म्हणजे काय आहे? तुला रात्र दिवस कळत नाही, तुला टाइम माहिती नाहीये, तू असा म्हणजे पार वेड्यागत असा ते एकदम मूवीमध्ये जसं दाखवतं की तू डे अँड नाईट हे करतोय, फक्त म्हणजे कामच करतोय, हे करतोय ते करतोय. म्हणजे तुला म्हणजे तू इमोशन्स मध्ये नाहीच आहे, म्हणजे तू सॅटिस्फाईड तर नाहीच नाही मुळी, कारण सॅटिस्फाईड राहिला तर तुझं सक्सेसच टळणार. तर या थॉटला आता मला विचारायचं आहे की बाबा जर आपण आध्यात्मिक खूप झालो तर आपण मग, कारण की आपण मानायलाच लागलो ना की नाही यार समाधानातच सुख आहे, तर आपण सक्सेसच्या मागे तेवढ्या येणे लागत नाही का? नाही, मग तेच ना, म्हणजे आपला जो असा मुद्दा झाला की आशा आणि हव्यास, तेच परत मुद्दा तोच इथंच की तुम्ही किती आशावादी आणि पॅशनेट आहात त्याच्यावरनं तुमचं सक्सेस रेशो आपोआप ठरतं आपल्या पद्धतीनं, की आपण किती मनापासून मेहनत घेतली आहे, किती प्रामाणिकपणे आपल्या ध्येयाशी आपण संलग्न आहोत, त्याच्यावरती आपला सक्सेस रेशो ठरतो. तो सोसायटी ठरवूच शकत नाही, रादर तुम्हीच ठरवू शकतो किंवा तुम्हीच ठरवू शकता, कारण माझा सक्सेस रेशो होतो. तेच ना, माझी एक सॅटिस्फॅक्टरी लेवल आहे की याच लेवलपर्यंत मी समाधानी राहणार, त्याच्यानंतर जर मिळालं देवाचे, ओके, किंवा ते आपण ज्याला म्हणतो की कॉम्प्लिमेंटरी आहे, ते जर मिळालं मला सक्सेस तर. पण म्हणून ध्येयवादी नसणं हा पॉइंट नाहीये. अध्यात्म ध्येयवादी राहू नका सांगत नाही. अध्यात्म समाधानी राहा म्हणतं ज्यात जे मिळालंय त्यात. ओके, कारण जे मिळाले त्यात पण जर आपण असमाधानी असू ना तर मग नाही ना मजा. मग मिळवण्याची पण जी इच्छा आहे पुढची ती मरून जाते. आपण जर असमाधानी असलो तर मग आपलं मन चंचल व्हायला लागतं, आपल्या गोष्टी डिस्ट्रॅक्शन तर खूप आहे आता समाजामध्ये, डिस्ट्रॅक्शनकडे आपण वळायला लागतो. या सगळ्या गोष्टींमुळे मग जे आपलं जे ध्येय आहे ते सुटून जातं कुठेतरी. पण हे प्रॅक्टिकल जगामध्ये असं होत नाही ना. प्रॅक्टिकल जगामध्ये हा सरळ नियम आहे की तुम्ही जर सॅटिस्फाईड राहिलात तर तुमची भूकच मिटते. मग तुमची भूकच मिटली तर तुम्हाला पुढचं काहीतरी कमवायची किंवा ते
म्हणजे त्याच्यासाठीची जिद्दच मरून जाते असं पण नाही ना, पण तेच म्हणतो, माझं स्वप्न वेगळं आहे ना. माझ्या स्वप्नासाठी मी पळतोय, मरतोय, जे काय करतोय ते स्वप्नासाठी पळतोय माझ्या. पण सॅटिस्फॅक्शन इज अ डिफरंट थिंग. ओके. म्हणजे आपण म्हणतो की तेच की मानसिक शांतता, आपण जो विषय बोलतोय तोच आहे की मी मनानं किती शांत आहे. मला पळायचंच आहे, मला माझं स्वप्न पूर्ण करायचंच आहे, माझं पॅशन आहे ते मला शेवटपर्यंत घ्यायचंच आहे. पण बाबा समजा नाही मिळालंय तर मी लगेच अशांत होतोय का, माझी चलबिचल होतीये का, म्हणजे मी अनसॅटिस्फाईड राहतोय का, मग ते राहिलो तर मग मी व्यसनाधीन होईन का, किंवा मग डिस्ट्रॅक्शन्स माझ्या मागे लागतील का, मी त्यांच्या मागे पळीन का, अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला लागतात. त्यासाठी अध्यात्म आहे फक्त. ओके. ते सगळं होऊ नये आपल्या आयुष्यात. म्हणून म्हटलं ते पॅरलल आहे. ओके. आत नाहीये, मिक्स नाहीये, मर्ज नाहीये, पॅरलल. म्हणजे दोन्ही सोबत आपण, म्हणजे कुठल्याही ॲट गिव्हन एनी पॉइंट आपण दोन्हीही राहू शकतो. हा, आपण म्हणजे राजा राहायलाच हवं. हा म्हणजे राजा राहायलाच हवं की आपण फाईटही करतोय बट आपण सॅटिस्फॅक्शन मध्ये पण. हा, मग त्यामुळे मग बाकीचे आपल्यावर जे डिपेंड लोक आहेत, समजा घरातलेच आपल्यावर डिपेंड असतील तर ते पण शांत राहतात. नाहीतर आपण अनसॅटिस्फाईड असलो किंवा आपण जर शांत नसलो तर मग त्याचा ऑब्व्हियसली परिणाम घरच्यांवर होतो. बरोबर. ते मग तेच होतं ना की मग आपण कशासाठी पळतोय जर ते शांत नाहीत तर, किंवा आपलं मन शांत नाही, मग कशासाठी पळतोय आपण. फक्त स्वप्न पण हो ठीक आहे, मिळवायचंच आहे, पण जे मिळाले त्यात पण शांतता शोधणं हे पण आपलं काम आहे ना. तर मग तेच की परत शांत असलो तर मला अजून सुचतील गोष्टी, अजून मला इच्छा होईल करण्याची गोष्टी. हा, म्हणजे ॲट दी एंड म्हणजे समाधानी असताना जे निर्णय आपण घेतो तर ते निर्णय बऱ्यापैकी योग्य असतात. हा, समाधानी आणि शांत दोन्ही. हा, समाधानी आणि शांत असताना. सो मग अल्टिमेटली आपलं सक्सेस म्हणजे काय आहे की तुम्ही ॲट दी एंड जे चॉईसेस करता सिलेक्ट, तर मग जर शांत आणि समाधानी राहिलो तरच आपण योग्य ते गोष्टी चूज करू आणि मग कदाचित सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहे, अजून वाढतात. हा, ओके. कारण प्रत्येकाची सक्सेसची व्याख्या परत वेगळी. तो मुद्दाच आहे ना परत. म्हणूनच सक्सेस इज डिफाईन्ड बाय सोसायटी. हा, मग तू हेच केलं नाही मग तू सक्सेसच नाही घेस. मला माहिती ना मी कशामुळे सक्सेसफुल आहे. मला एवढंच करायचं होतं, मी सक्सेसफुल आहे, बाकी मला देणं घेणं नाही लोकांना. बरोबर. हा मुद्दा आहे माझा. काही लोक अध्यात्म शोधायला निघतात, काहींना अध्यात्म शोधतो की काय असं होतं कधी कधी. तर मला वाटतं आर्टिस्ट म्हणा किंवा कलाकार म्हणा, यांना स्वतः अध्यात्मच येऊन शोधतो की थांब रे बाबा, तुझ्या नशिबी आधीच जास्त संकट येणार आहेत, तर मीच येतो तुझ्याकडे. शक्यता आहे. हा, तर जोक्सचा पार्ट की मला काय म्हणायचं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की 9 to 5 जे जॉब करत आहेत त्यांना तो करायचा नाहीये, बट ॲट दी एंड की आपल्याला काहीतरी खायला लागतंय, आपल्याला पोटासाठी लागतंय, तर मला जॉब करण्या मला पैसे लागणारच आहे. तिथं हे मोठमोठं ज्ञान काही कामाला येत नाही. तिथं मला बिल पे करायचं आहे तर पैसेच लागणार आहे. सो त्याला 9 ते 5 जॉब करायचा आहे. याच्यातही वेगवेगळे प्रकार असू शकतात. याच्यात एक प्रकार असा असू शकतो की ज्याला माहीतच नाही आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे, हाही प्रकार आहे. तर मग काय करायचं आहे तर मला माहित नाही, तर जे करतोय तेच करायचं असेल कदाचित. आणि मी अशा लोकांना खूप सुखी माणसं म्हणतो की माहित नाही काहीच काय राहील, त्यांना माहितच नाही हे काही. कारण ठीक आहे ना, त्याला दुसरी गोष्टच माहित नाही म्हटल्यावर जे करतोय त्यात आहेच आहे, आनंदच आहे. दुसऱ्या गोष्ट आहेत की ज्यांना माहिती आहे की आपल्याला काय करायचंय पण ते करू शकत नाहीये, ते 9 to 5 मध्ये स्टक झाले. आणि हे फार डेंजर स्थिती आहे. नक्कीच. की जिथं आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे आणि आपण करू नाही शकत. आणि त्यानंतर तिसरे आहे की आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं आणि आपण ते करतोय. तर इथे हे जरा चॅलेंजिंग कॅटेगरी येते. इथे तुम्हाला लोक तर रोज शिव्या देतात, बट तुम्ही खुश असता. शिव्या खाण्यात सुद्धा एक वेगळा आनंद आपण शोधतो. मला शिव्या मिळणार आहे ते मला माहिती आहे, करायचंय. तुम्हाला काही फरक पडत नाही कारण तुम्ही सुखात असता, समाधानात असतात. अच्छा ठीक आहे, आय नो की मी पोहोचलेला नाहीये पण मी पोहोचणार आहे. आणि हा त्याला स्वतःमध्येच फार कॉन्फिडन्स असतो, कारण तो जो बघतो तो दुसऱ्याला दाखवू नाही शकत ऑब्व्हियसली. एक्झॅक्टली. पण तो खुश आहे. तर आता माझा तो प्रश्न असा आहे की जे 9 to 5 करतायत आणि त्यामध्ये असमाधानी आहे, ते शांत नाही आहेत त्यामध्ये, पण करावं लागतंय, तर
त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी आयुष्यभर त्या 9 ते 5 मध्ये असमाधानी राहून मग अध्यात्म शोधायला पाहिजे, की त्या 9 to 5 मध्ये पण काही त्याला शांत राहता येईल अशी काही सोय आहे आपल्याकडे? तर आता मुद्दा कसा होतो की आपण आपल्याला शांतता कुठे मिळते हा एक वेगळा मुद्दा आहे. तर 9 ते 5 मध्ये मिळणार नाही अशा लोकांना, ज्यांना ते करायचंच नाहीये पण करावं लागतं, तर मग शांतता कशी मिळेल? आता त्या 9 ते 5 मध्ये शोधण्याची जबाबदारी त्यांची आहे, नक्कीच आहे. बरोबर. कारण उरलेल्या 5 ते 9 मध्ये त्यांच्याकडं ती शांतता कदाचित असेल, पण त्या 9 ते 5 मध्ये एवढ्या सगळ्यांमधनं मला कुठंतरी ती शांतता शोधायची. हा मुद्दा 100% आहे आणि तो असलाही पाहिजे. आता तो कशा प्रकारे शोधायची आहे हा त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. कारण मग आता मी हे काम करतोय समजा जे काही, तर ते काम करत असताना मला त्या कामामध्ये रुची कशी निर्माण होईल? पर्याय नाहीये ना, काम करायल्याशिवाय पर्याय नाहीये. मग आता त्यामध्ये मला रुची निर्माण करायला लागेल. मग ती कशा प्रकारे निर्माण करू शकतो? मग माझी जे आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, लोक आहेत किंवा त्या संदर्भातल्या जर काही गोष्टी आहेत, तर त्या मी घेऊन आत्मसात करून रुची निर्माण करू शकतो का, ही एक गोष्ट आहे. नाहीतर मग आपण एक पॅरलल वे आपल्याला सुरू ठेवू 9 ते 5 मध्ये. आता काम तर करायला लागणार रे, बॉस ओरडणार आहे, नाही काम केलं तर बाकीच्या गोष्टी अजून होणारच आहेत. पण एक पॅरलल गोष्ट ठेवून आपली तेच म्हणालो की आपण जे ट्रॅफिक बद्दल बोललो तोच मुद्दा इथं पण. तिथं तर काही करू शकत नाही ना आपण. त्यांना तर समजून सांगू शकत नाही ना की बाबा हे माझी मानसिक शांतता ठीक नाहीये, भाई तू शांत बस, मी 9 ते 5 मध्ये नाही करू शकत, हे नाही बोलू शकत त्यांना. तोच परत की माझा पर्स्पेक्टिव्ह आहे की मी काय शोधायचंय त्याच्यामध्ये. 9 ते 5 मधला कुठला वेळ आहे की जो मला काढायचा आहे, की तिथं मी कुठेतरी शांत असेल किंवा आपण ज्या प्रकारे म्हणतो की आपण सीमावलोकन करतो, बाकीच्या गोष्टी करतो, की मी काय काय करत आलोय की ज्या गोष्टीमुळे मला ह्या 9 ते 5 मध्ये शांतता मिळणार आहे, किंवा ते 5 ते 9 मध्ये मी काय करतो जेणेकरून मला ह्या 9 ते 5 मध्ये ते अप्लाय करता येईल कुठेतरी. हे सगळे मुद्दे आहेत, पण करायला लागतंय म्हणून करावं लागतंय, तोच मुद्दा आहे. त्यामुळे ते शोधल्याशिवाय तर पर्याय नाही. म्हणजे रुची शोधावीच लागेल. शेवट एका लेवल नंतर असं होणारच आहे की भाई तू शोधच. बरोबर. कारण मग जॉब सोडणं हा तर पर्याय नाही. मग दुसरा पर्याय काय? आनंद शोधणं. जो करतो त्याच्यामध्ये आनंद शोधायला लागेल. मग मला वाटतं याचं माझ्या दृष्टिकोनातून बेस्ट एक्झाम्पल काय आहे की काही काळ मी मुंबईत राहिलो, तर असे कितीतरी लोक आहेत की रोज ते 3-3 तास हे त्यांचे ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. सो जो सकाळचा म्हणजे पहिल्या काही तासातली लोकल आहे, तर त्यामध्ये जे लोक पार कल्याण किंवा त्याच्याही दूरपासून जातात CST कडे, तर ते लोक जे भजन वगैरे गात जातात, तर त्या डब्यामधली एनर्जी बघायची. म्हणजे त्यांनी 1 तास कदाचित त्या समाधानात दिलेला आहे की ते मस्तपैकी आपले भजन वगैरे गात वगैरे जातात. सगळ्यांच्या टाळ वगैरे बॅगमध्येच असतो, ते सगळे एक एक करत जमतात, मस्तपैकी भजनवारी चालू असते आणि मग पोहोचायचं परत आपला 9 ते 5, परत जातानाही तेच भजन वगैरे करायचं आणि घरी पोहोचायचं. म्हणजे तेच म्हणतो, ते त्यांनी ठरवलेलं आहे की माझं समाधान इथे, किंवा मी सुरुवातीला हे केलं की माझं 9 ते 5 चांगला जाणार आहे आणि परत संध्याकाळी घरी जाताना केलं की मी परत संध्याकाळनंतर शांत असणार आहे. हा त्यांनी ठरवलेला पर्स्पेक्टिव्ह आहे त्यांचा. टाळ वाजवणं, भजनं करणं, हा तसा प्रत्येकाला आपला शोधायला लागेल. मला चित्रकलाच आवडते, मला अजूनच काहीतरी आवडतं वेगळं, तर ते आत्मसात करून घेणं आहे. माझी चिडचिड होतीये ना समजा, तर मी त्या चिडचिडला पर्याय काय शोधू शकतो त्यावेळेस. याला मला आता एक कोट आठवला, फार चांगला आहे तो, म्हणजे रिसेंटली वाचला मी तो, की हॉबी इज समथिंग दॅट ओनली गिव्ज. म्हणजे पॅशन त्याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये आहे. पॅशन मध्ये तुम्ही काय देता जगाला, बट हॉबी ही कधीच, म्हणजे फार जण बोलतात की हॉबीला पॅशन बनवा वगैरे वगैरे, पण तुम्ही कितीही पॅशनेट असल्या एखाद्या गोष्टीमध्ये तरी काही ना काहीतरी हॉबी बाळगा. नक्कीच. कारण तुम्ही पॅशनेट असला तरी असेही दिवस असणार आहे की मला हो यार मला आयुष्यात हेच करायचं होतं, असा माणूसही म्हणतो की नाही यार आज नाही आहे माझा मूड, मला नाही हे करायचं आहे. येणार असे दिवस, भरपूर येणार. नक्कीच. म्हणजे तुमचं पॅशन असलं तरी. तर मग अशा काळात तुम्हाला ती हॉबी फार महत्वाची आहे. आणि हॉबी ज्याची त्याची काहीही असू शकते.
सो ते मला फार ते आवडलं ते की हॉबी इज समथिंग दॅट ओनली गिव्स, ती तुमच्याकडून काहीच काढून नाही घेत. हा, मग लोकल मधला विषय तोच आहे ना, हॉबीज आहे लोकांची. ते झालेत मस्त शांत झाले, आता मजा करणार आहे. जॉब आता पुढचे जॉब आहे ते आपल्याला माहिती आहे किती हेक्टिक आहे, ते 9 ते 5 आपल्याला द्यायचंय. हे मिळतं की इकडनं, इथून घ्या, मग ती एनर्जी इकडून घ्यायची, तिकडे द्यायची, तिकडे परत द्यायची. जाताना घ्यायची, घरी द्यायची. घरी तर एनर्जी आहे आपल्या, बरोबर. आपल्या आजूबाजूचे लोक जे घरातले आहेत ते आहेच. मग त्यांना पण असं नाही वाटलं पाहिजे या हा थकून म्हणजे जॉब करतोय म्हणजे आपण त्यांच्यावर उपकार नाही करत आहे ना, तो पण एक मुद्दा आहे ना. बरोबर. की त्यांना गेल्यानंतर आपण फ्रेशच दिसलो पाहिजे, तितके चांगले दिसलो पाहिजे की त्यांना आपल्यासोबत वेळ घालवता आला पाहिजे. नाहीतर मग त्या 9 ते 5 ची काहीच मजा नाही, काहीच नाही म्हणजे. हा, मग ते 9 ते 5 पण तुम्ही थोडक्यात बरबाद करताय, आणि उरलेले 5 ते 9 पण तुम्ही तेच करताय. मग तुम्ही 24 तासातले जगताय कुठं? तर जगण्याचा जो हे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो गाभा आहे, तो शोधणं गरजेचं आहे. मग ते 9 ते 5 मध्ये शोधा, नाहीतर उरलेल्या 5 ते 9 मध्ये शोधा, कुठेही शोधा. बरोबर. ओके. आत्ताच्या AI वगैरेच्या काळामध्ये काय वाटतं, म्हणजे येणारा काळ आता भयंकर आहे, किंवा AI मध्ये तर असं होतंय की आता तुम्हाला काही विचारलं तर क्षणात उत्तर मिळतं. म्हणजे एक मीमही सध्या होता की गुगलवरती सगळं काही आहे, फक्त तुम्हाला काय पाहिजे ते सोडून, किंवा तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे ते सोडून. सो अशा काळामध्ये अध्यात्म किती महत्वाचं आहे? काही गोष्टींना पर्याय नसतो दादा. म्हणजे अध्यात्माला AI मध्ये पर्यायच नाही. काय करणार आहेत, किती प्रश्न विचारणार आहे त्याला? मी मानसिक शांती कशी मिळवू हा प्रश्न मी AI ला कसा विचारायचा? 50 गोष्टी आहेत त्याच्याकडे, समजा उत्तर 50 आहेत, मला मिळणार उत्तर आहे का त्याच्यामध्ये? मला शोधायला लागणार आहे. शेवटी एका लेवलला मला चालायलाच लागतं माझं वजन कमी करण्यासाठी. तो माझा पर्स्पेक्टिव्ह आहे ना. मी चालल्यानं माझं वजन कसं कमी होईल जर मी यायला विचारलं, ते म्हणजे रोज 2 किलोमीटर चाल, तुझं वजन 75 किलो आहे, रोज 2 किलोमीटर चाललास तर महिन्यानंतर तुझं वजन 70 किलो होईल. हे मी परत महिन्यानंतर विचारलं, त्यावेळेस माझं 80 किलो झालं असेल वजन. उपयोग काय ते यायला विचार? चालावं मलाच लागणार आहे ना. ते 5 किलो कमी करण्यासाठी तरी मला महिनाभर 2 किलो चालायला लागणार आहे, 2 किलोमीटर. तर कुठेतरी तो मुद्दा येतोय ना. म्हणजे करायला कोणाला लागणार आहे? मलाच. बरोबर. हा, साधनं मिळत आहेत. मी तुम्हाला प्रश्न विचारण्याऐवजी मी समजा त्याला प्रश्न विचारतोय, तर माझ्याकडे टेक्नॉलॉजी मिळते गोष्टी करायला मलाच लागणार आहे. हा, म्हणजे त्या टेक्नॉलॉजीकडे इन्फॉर्मेशन आहे, पण एक्सपिरियन्स तर तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. नक्कीच ना, साहजिक आहे. मला शुगर आहे समजा, मी 2.5 किलोमीटर रोज चाललो तर माझी शुगर कमी होणार आहे. मी साखर नाही खाल्ली तर माझी शुगर कंट्रोलमध्ये राहणार आहे. हे उत्तर समजा मला AI कडनं मिळालं, आणि मी रोज साखर खातो, उपयोग आहे का त्याचा? साखर मला कमीच करायला लागणार ना शेवटी. त्या इन्फॉर्मेशनचे काही, त्या इन्फॉर्मेशनचं काय करायचं, काय म्हणजे लोणचं तर घालू शकत नाही. तोच मुद्दा ना शेवटी, मलाच करायला लागणार आहे. हाच मुद्दा. कितीही टेक्नॉलॉजी येऊ दे, कितीही गोष्टी पुढे जाऊ दे, काही गोष्टींना पर्याय नसतो. माणसाला माणसाशिवाय पर्याय नाही या जगात. बरोबर. कितीही टेक्नॉलॉजी आली तरी आपण म्हणतो ना की शेवटी 4 जण तरी लागणार आहेत की नाही? 4 जण लागणार आहे. 4 तरी जण लागणार आहेत शेवटी. ते 4 तरी मिळवायला पाहिजे का नाही? देवारशासारखीला जाऊ शकत नाही ना आपण. टेक्नॉलॉजीला म्हणू शकत नाही मला 4 माणसं आणून दे म्हणून. ब्लिंकिटवर माणसं नाही ना मिळणार शेवटी. काय किती गोष्टी मिळतील, काय मिळणार आहे शेवटी? हाच मुद्दा आहे ना. येऊ शकता हे काही दिवसानंतर ब्लिंकिटवर 4 माणसं येऊ मग त्याला काय म्हणजे एवढाच एक विषय राहतो का मग? म्हणजे परत तिथं आलं ना की तुम्ही पैसाच कमावता, माणसं कुठे आहेत आपल्या आजूबाजू? माणसंच पाहिजेत. काही गोष्टींना माणसांशिवाय पर्याय नाही, तसाच काही गोष्टींना आपण केल्याशिवाय पर्याय नाही. येऊ देत, छानच आहे AI, छानच आहे. इन्फॉर्मेशन छानच मिळतीये, लगेचच मिळतीये. मला पुस्तकं वाचायला लागत नाही आहेत आता. एखादी गोष्ट या अध्यायातला हा श्लोक आहे, या अध्यायातली ही ओवी आहे, ते मला डायरेक्ट कळते, जे की आधी मला अध्याय वाचायला लागायचा. चांगलंच आहे हे, पण ती ओवी तरी मला वाचायला लागणार आहे, पाठ तरी मलाच करायला लागणार आहे ना शेवटी ती ओवी. ते नाही होणार ना की मी ओके आता मला ओवी मिळाली, सांग मला या काय करायचं ते, त्याच्यावर नाही होणार ना. आपण आता समोरासमोर बसलोय, बोलायला आपल्याला लागतं दोघांना. बरोबर. AI ला साऊंड केला तर AI बोलेल कदाचित,
पण इथून जे येत आहे ना आत्ता जे बोलावंसं वाटतंय ते तिथून नाही येणार एका लेवल नंतर. करेक्ट. का मग तेच आहे ना मग की मग आत्ताची पोरं तोच मुद्दा येतो ना की मग आपण जे जेन झी म्हणतो जेन अल्फा म्हणतो आत्ताची पोरं आहेत, आपण मिलिनियल वाले आहेत सगळे. पण जेन झी पण ठीक आहे, जेन अल्फा बद्दल तर बोलू शकत नाही. इतक्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की आपसापासून खूप दूर झालेत लोक. म्हणजे सोशल कनेक्ट. हां, म्हणजे फेसबुकवर मित्र, अरे बापरे एवढे मित्र, इन्स्टाला माझे एवढे फॉलोअर्स, मित्र एकही नाही. उपयोग काय त्या फॉलोअर्सचा? कोण आहे शेवटी मदतीला? घरात काही घडलं समजा उद्या तर इन्स्टावरचे फॉलोअर्सना नाही टाकू शकत मेसेज मी. मला शेजारचाच लागतो ऐन वेळेस जर इमर्जन्सी काय आली तर. तोच मुद्दा आहे ना. मग तेच की टेक्नॉलॉजी तुम्हाला जगायला नाही शिकवत, टेक्नॉलॉजी तुम्हाला इन्फॉर्मेशनच देणार शेवटपर्यंत. आणि एवढाच मुद्दा आहे. बरोबर. तुम्ही स्वतः एका परंपरेला बिलॉंग करता आणि एक परंपरा म्हणजे पॅटर्न असतो एक, आणि आता तुम्ही एक कलाकार म्हणून काम करता. सो कुठेतरी तो पॅटर्न ब्रेक केलाय असं मी समजतोय. सो जेव्हा कुठे पॅटर्न ब्रेक होतो ना तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होतो. कारण समाजाला कसं आहे की समाजाला गोष्टी पॅटर्नमध्येच बघायची सवय असते. आणि जेव्हा तो पॅटर्न ब्रेक होतो तर लोक मग त्याला काही आपली स्वतःची जे काही मतं आहेत त्याची सीमा गाठतात मग बोलताना वगैरे. तर या म्हणजे अशा अनेक अडचणी वगैरे तर आल्याच असतील. बाकी मग आपण जे करिअर निवडतो त्यात म्हणजे कलाकाराचं करिअर त्यामधल्या अडचणी तर वेगळ्याच. पण या सगळ्यांमध्ये पर्सनल लेवलवरती अध्यात्माने तुम्हाला कशी हेल्प केली? हा, म्हणजे आपण जो वारसा म्हणालो आध्यात्मिक वारसा की तो मला लाभल्यामुळे मला फार अवघड नाही गेलं. ओके. कारण आजोबा आयुर्वेदिक डॉक्टर होते. इथे खूप जणांचे गुरु होते. गावात त्यांची मूर्ती आहे, समाधी आहे. वा. त्यामुळे तो म्हणजे की तो बघण्याचा दृष्टिकोन ऑलरेडीच खूप वेगळा होता अध्यात्माकडे बघण्याचा. त्यांच्याकडनं पप्पांकडे आलं, थोडंसं काकांकडे पण गेलं. तर पप्पांकडे येताना तेच की पप्पा शिक्षक होते, पेशानं शिक्षक होते. पण अध्यात्म त्यांनी सोडलं नाही. बरोबर. किंवा अध्यात्मानं असं कधी सांगितलं नाही की तू शिक्षक वृत्ती सोड आणि फक्त माझ्या मागेला. रादर तेच म्हणतो की पॅरलल वे जो होता तो त्यांनी कधी सोडला नाही. ओके. त्यामुळे ते उत्कृष्ट कीर्तनकार पण आहेत. म्हणजे एक सामाजिक प्रबोधन करण्याचं शिक्षक म्हणून पण करतात आणि कीर्तनकार म्हणून पण करतात. त्या दोन्ही गोष्टी होतात त्यांच्या पॅरलली. त्यामुळे म्हणजे आता ते रिटायर झाले, पण ते जेव्हा शिक्षक होते तेव्हा ते जायचे. संध्याकाळी शाळा सुटली की तेव्हा टू व्हीलर वगैरे पण नव्हती घरी. बरं. तर मग एक माणूस यायचा न्यायला त्यांना. मग तो संध्याकाळी न्यायचा, रात्री पप्पा कीर्तन करायचे, झोपायचे, मग सकाळी उठून परत तो माणूस आणून सोडायचा. सकाळी परत 10च्या शाळेला तयार. असं पप्पांनी खूप वेळा केलंय. त्यामुळे ते नाही कधी सोडू शकले, रादर ते सुटलंच नाही त्यांच्याकडनं. तेच मला असं वाटतं की तेच माझ्याकडे आलं कुठंतरी. हा, नक्कीच तो की म्हणजे मी कीर्तनकार किंवा फक्त शिक्षकच म्हणून तो वारसा नाही चालवू शकलो. म्हणजे अगदीच वेगळं क्षेत्र आहे आपल्याकडं. आपण जे म्हणतो की गावाकडे ह्या गोष्टींबद्दल माहितीच नाहीये. बरोबर. तेव्हा म्हणून मी जेव्हा प्राध्यापक म्हणून जॉब करत होतो तेव्हा लोक सुखी होते. लोक सुखी होते म्हणजे तुला बघून, मला बघून की बाबा हा काय काय असणार करतोय बाबा. जेव्हा तो सोडला मी त्याच्यानंतरचा जो काही स्ट्रगल सुरू झाला माझा, सामाजिक स्ट्रगल, पर्सनल स्ट्रगल वेगळाच आहे, पण तो सामाजिक स्ट्रगल जो सुरू झाला त्यात मला अध्यात्मानच तारलं खरं सांगायचं तर. कारण मला तेच म्हणलं ना परत की अध्यात्म आत्मविश्वासच देतो की मला माहिती मी काय करतो. जॉब सोडलाय त्यामागे कारण आहे. कारण मला माहिती या क्षेत्रामध्ये मला काय मिळतंय, मला सुख कुठे मिळतं हे मला माहित. तिथे मिळत नव्हतं का? मिळत होतं. ते पण माझं प्रेमच आहे. मला आवडतं, प्राध्यापकी पेशा आवडतोच, नक्कीच आवडतो. पण शिक्षकाच्या मुलाला शिकवणं आवडत नाही असं होणार नाही. पण त्याहीपेक्षा की म्हणजे मला असं झालं की त्याहीपेक्षा काहीतरी महत्वाचं माझ्या आयुष्यात येते आता, की ज्याच्याकडे मी पॅशन म्हणून जे माझं पॅशन आहे ते मी फॉलो करतोय. आणि उद्या मला लक्षात येते की ह्याच पॅशनमध्ये माझं करिअर होऊ शकतं. आणि त्या दृष्टीनं माझी वाटचाल जर चांगली चालली आहे हे मला माहिती आहे ना, हे समाजाला नाही माहिती. बरोबर. ऑब्व्हियसली त्यांना काहीतरी दिसल्याशिवाय समाज तयार होतच नाही, मान्य होणारच नाही कधीच. बरोबर. पण
त्यांना दिसत नाही म्हणून आपण चुकीचं करतोय, हे चुकीचं आहे. आपण चुकीचं करतच नाही. म्हणूनच म्हटलं की मला माहिती मी काय करतो, इथं मला अध्यात्म साथ देतं. वा. मग परत आपण मनशांती, समाधान, ह्या सगळ्या गोष्टी इथे येतात की मला शांती मिळते का, मी माझं पॅशन फॉलो करतोय, मिळते, संपला विषय. करेक्ट. इथं माझं अध्यात्म. मला अध्यात्म कधीच दुबळं होऊ देत नाही. मी दुर्बल घटक आहे असं मला कधीच समजू देत नाही. मला अध्यात्म, वा. मी सबळ आहे. मी माझं भागवतोय, माझं जे काय ते भागवतोय बरोबर. रोजचं. महत्वाचं माझ्यासाठी ते. उद्या एखादी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली किंवा काही गोष्टी घडल्या अजून, तर त्या व्यक्तीचं आणि माझं भागतंय का, तर हो. जर ते मला उत्तर मिळतंय हो, तर मी त्या व्यक्तीला आणेल ना आयुष्यात. बरोबर. तोपर्यंत मी त्या व्यक्तीला आयुष्यात कसं आणेल. करेक्ट. त्या व्यक्तीची तारांबळ झालेली किंवा त्या व्यक्तीला त्रास झालेला मला नाही ना आवडणार. करेक्ट. मग हे पण अध्यात्म सांगते ना मला. बरोबर. हे जे विचार आहेत ते अध्यात्मानच येतात. तामसी वृत्तीनं हे विचार येऊच शकत नाही. माणसाची वृत्ती सात्विकच पाहिजे विचारांसाठी, आणि ते अध्यात्म देत आहे. म्हणून मला असं वाटतं की माझ्या घडण्यामागं जसा वारसा आहे तसा अध्यात्म पण आहे. म्हणून तर घरात जो पॅरलली चाललेला जो वारसा आहे त्यानं आम्हाला स्टिक ठेवलंय. बरोबर. पप्पांनी मला कधीच सांगितलं नाही की तू हे करू नकोस, पण हेही कर असं नक्कीच सांगतात. हा. त्यामुळे काळजी असते. बरोबर. त्यामागं हे नसतं की काय करतोय, हे समाजाचं झालं. हा. काय करायला लागलं तिकडे जाऊन काय माहिती. बरोबर. पण आई वडिलांचं असं नाही की ती काळजी आहे की यार हे जर नाही झालं तर उद्या पोराला त्रास होऊ नये. पोराचं जर माइंडसेट जर बदललं उद्या जाऊन तर त्याला त्रास व्हायला सुरुवात होईल. हा, म्हणजे आता तेच होतंय ना. आता बऱ्याच वेळा काय होतं की माणूस जिथे ज्या गोष्टी करतोय तिथे समाधान नाही म्हटल्यानंतर मग काय आहे की माणूस व्यसनाकडे वळतो. हा, एक्झॅक्टली. हा, म्हणजे की इथे तरी सुख मिळेल का. पण त्यांना ते माहित नाही ना की ते टेम्पररी, हा, परमनंट नाहीये ना सुख. परमनंट सुख हे अध्यात्म आहे. तेच म्हणतोय परत की आपण अध्यात्माकडे येणारच आहोत. हा, कशा ना कशा प्रकारे कुठून ना कुठून आपण अध्यात्माकडेच वळतो. व्यसन म्हणजे फक्त न दारू सिगरेट नसते. एखादी वस्तू असते, एखादी व्यक्ती असते. प्रमाण नावाची कविता आहे. बरं. अतिकाम ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. वा. ही जी कविता आहे, या कवितेमध्ये काय आहे मग सांगायचं काय. कृष्णाजी आठवले यांची कविता आहे. बरं, पूर्ण येत असेल तर कृष्ण येणार नाही, मला पूर्ण करत नाही माहिती. पण अतिलोपाने कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला. बरं. अति कामते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. वा. आपण तेच आहे ना, म्हणजे की एक लिमिट आहे प्रत्येक गोष्टीचं. अति प्रेम पण उपयोगाचं नाही, अति भीती उपयोगाची नाही, अति नम्रता पण उपयोगाची नाही. लोक स्ट्रेट जे ट्री असतात ते लवकर मोडतात, कापले जातात. का म्हणतात हे हेच कारण आहे ना. अति नम्र आहेत ते, सरळ ते आधी कापले जाणार आहेत. हाच मुद्दा होतो. म्हणून की प्रमाण म्हणजे त्यावेळेस सुचलेत ना ह्या गोष्टी या लोकांना. म्हणजे आता कृष्णाजी आठवलेंची प्रमाण झाली, परत आपल्या बहिणाबाईंची मन वडाय माझी लहान वडाय उभ्या पिका त्याला ढोर किती हाकला फिरून येतं पिकावर. मन आहे ते चंचल आहे, त्याला म्हणजे धरून ठेवायचं काम आपलंय मनाला. ते दुसरं कोणीच करू शकणार नाही. कितीही उद्या माणूस आपल्या आयुष्यात कितीही म्हणू द्या की मी तुझं आयुष्य बदलतो, नाही बदलू शकत माणूस कोणीच. माझं आयुष्य मलाच बदलायचं शेवटी. हा, त्या माणसामुळं आपल्याला एक कदाचित पर्स्पेक्टिव्ह मिळू शकतो. बघण्याची वृत्ती, बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो आपला. वाईब्स येऊ शकतात आपल्याला, चांगल्या पॉझिटिव्ह आस्पेक्ट येतो आपल्याकडं बघण्याचा. पण शेवटी करायचं आपल्यालाच. बरोबर. या मनासाठी दासबोधात एक खूप सुंदर ओवी आहे की मना सज्जना भक्ती पंथीची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे. हे म्हणजे की आपण स्वतःला जे वाटतंय ते करणं जास्त गरजेचं.
ऐकावे जनाचे करावे मनाचे, बरोबर. ही फॅक्ट आहे. हा. सजेशन घ्यावे, लोकांकडनं सजेशन घ्यावे, चांगले असतील तर ते उतरावेत सुद्धा. पण उगाच कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून आपले घेतलेले निर्णय बदलायचे हे करण्यात काही पॉईंट नाही. रादर आपण घेतलेले निर्णय कन्व्हिन्स करण्याची ताकद आपल्यात पाहिजे की आपण करतोय ते बरोबर करतोय. जगाला सांगण्याची गरज नसते, जगाला दिसतं. बरोबर. प्रूव्ह केलं की आपोआप दिसतं. त्यामुळे प्रत्येकाला जाऊन सांगण्याची गरज नाहीये की मी कसं बरोबर करतोय बघ. त्यामुळे म्हणूनच म्हटलं की आता हे व्यसन तेच की व्यसन एखाद्या व्यक्तीचं, व्यसन एखाद्या वस्तूचं, व्यसन कुठल्याही गोष्टीचं असू शकतं. जे आपण प्रमाणाबद्दल बोललो, प्रमाणामध्ये काही असू देत चांगलंच आहे. बरोबर. कुठलीही गोष्ट आपण ज्याला म्हणतो की नाही मॉडरेट जर असेल ओके असतं. ओके. कुठली पण गोष्ट त्याच्या बाहेर गेली की मग सगळ्याच गोष्टीचा त्रास होतो ना. बरोबर. अतिसात सुद्धा चुकीचे असतं, अतिविरह सुद्धा चुकीचाच असतो. दोन्ही गोष्टी. ते अगेन इथं मला ते आठवतं, आपलं जितेंद्र जोशीचं फार याच्यावरती चांगलं म्हणणं आहे की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. खरं म्हणजे त्यांनी एका पॉडकास्टमध्ये बोललं होतं. त्यानंतर ते फार म्हणजे फेमस झालं. म्हणजे त्यांचं नाही आहे ओरिजिनली, बट त्यांनी ज्या दृष्टिकोनातून ते म्हटलं आणि ते म्हणाले पण छान होते. सो ते गरजेचं आहे की तुम्हाला म्हणजे ती बिलॉंगिंगनेसही पाहिजे, तो थोडा दुरावा पण पाहिजे, सगळं एक बॅलन्स स्टेटमध्ये पाहिजे. एक्झॅक्टली. जर ते नाही झालं तर मग बॅलन्स राहणार आहे ना आयुष्याचा. तोच मुद्दा आहे की प्रमाण. त्यामुळे तर मग आत्ताची आपण तेच परत आलो की जेन अल्फाकडं की आत्ताच्या याच्यामध्ये ना ते पेशन्स नाही राहिलेत. की स्क्रोलिंगची जेवढी सवय लागली आहे ना आपल्याला बरोबर आत्ता, त्या स्क्रोलिंगमध्ये आपण 30 सेकंदाचा आनंद शोधतो. पण 30 सेकंदात आनंद नाही ना मिळत. बरोबर. हार्मोन्स आहेत ना आपल्यात काही, ते हे होत आहेत सतत रिसायकल होणार आहेत. बरोबर. त्याला वेळ तर द्यायला पाहिजे ना, तो आपण वेळच देत नाहीये. मग तेच मग लिस्निंगकडे जात नाही गोष्टी. मला सवय लागली 30 सेकंदाचं ऐकायची एखादी गोष्ट. बरोबर आहे. मी 3 तास बसून नाही कधी एखाद्याचं, कारण मी यार तू बोर करू नको यार, अरे मला बघू दे स्क्रोलिंग करून, हेच होतं. मग हल्ली ते खूप जास्त चाललंय. त्यामुळं एकमेकांचं न ऐकणं, तेच परत की नाती टिकत नाहीत. ह्यात माणसं सोडून जातात एकमेकांना. त्याचं कारण हे व्हायला लागले हल्ली. ऐकतच नाही आपण समोरच्याच, फक्त फक्त ऐकतो, ऐकून घेत नाही. करेक्ट. हे खूप चांगलं आहे की फक्त ऐकतो, ऐकून घेत नाही. कारण मला माहिती आहे मला ह्याच्यानंतर ह्याच्यावर वाक्य टाकायचंय. बरोबर. एवढंच माहिती आहे मला. काहीतरी महत्वाचं असेल ना, समोरचा पण काहीतरी अनुभव असेल, ते पाझरूच देत नाही आपण. पाझरूच देत नाही. कारण आपल्याला सवय झाली आहे स्क्रोलिंगची. सहज चाललंय ना, ते सोपं आहे ना. सगळ्यात सोपी गोष्ट डिस्ट्रॅक्शन आहे ना. बरोबर. ते मिळालंय आता, त्यामुळे आपण तिकडे वळालं हळूहळू. मग ते नाही पाहिजे. मग अध्यात्म हेच करतं ना. मग अध्यात्म की तुम्ही हे नका करू, कुठं याच्यामध्ये अडकू नका, पेशन्स ठेवा. म्हणजे आजच्या काळामध्ये जर इंटरनेट बंद केलं आणि मोबाईल जर दूर केला तर म्हणजे माणसाला एकट्यात बसता येईल का? नाही ना. तेच तर, हे एकदम तर सवय नाही लागणार, हे होऊ शकणार आहे. कारण काय होतं की आपल्याला इतकी सवय लागली आहे त्या गोष्टीची की साधं आता रेंज नसेल तर आपली तगमग होते. मग बाकीच्या तर गोष्टी काय आहेत की ती गोष्टी आहेत इंटरनेटवर जे आपण आता पाहतोय. नाही होत तेच. त्यासाठी वेगळी शिबिरं घ्यायला लागतील लोकांना इंटरनेट बंद झाल्यानंतर. विपश्यना विपश्यना केंद्रासारखी केंद्र उघडायला लागतील वेगवेगळी अजून, की भाई ये इकडं, तुला मोबाईल नाही ना, ये इथं शांत बस, मी तुला शिकवतो शांत कसं राहायचं. जे आधी राहत होतास 10 वर्षांपूर्वी तूच राहत होतास, तुला 10 वर्षांनी तुला शिकवतोय मी, ये. म्हणजे हे जेव्हापासून अनलिमिटेड गोष्टी आल्यात ना त्याच्यानंतर हे झालंय सगळं. आधी कुठं होतं? आधी आपण वाचायचो, मित्रांना भेटायचो, खेळायचो, सगळ्या गोष्टी करायचो, घरच्या आजी आजोबांशी बोलायचो, त्यांच्याकडनं गोष्टी ऐकायचो. हरवलं हे सगळं आता. आजी आजोबा सुद्धा मोबाईलमध्ये जातात आपल्यापेक्षा जास्त, ते जास्त ते काय सांगणार आहेत आपल्याला? हाच मुद्दा आहे ना आता की बरं त्यांनी सांगितलं तरी ऐकण्याची कुठं वृत्ती राहिली की आमच्या वेळेस असं होतं किंवा आम्ही हे असं करायचो लहानपणी. आपण ते कागदाची होडी वगैरे बनवायचो, पुन्हा ते विमान वगैरे बनवायचं. कुठे हल्लीची पोरं करतात? नाही करत आहेत ते. त्यांना राहिलंच नाही. व्हिडिओ गेमिंग समोर आलंय, सगळं समोर आलंय, सहज मिळतात गोष्टी हल्ली.
सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत नसते ना. मला आता आम्ही एका ट्रिपवर गेलो होतो. माझा मावस भाऊ विचारत होता की दादा तुम्ही तुमच्या काळात टाइमपास म्हणून काय करायचे. मी म्हटलं उवा काढायचो. उभं पण काढल्यात खरं, ते पण केलंय. तर सांगायचा मुद्दा म्हणजे काय, आपल्या काळामध्ये कसं होतं की आपल्याला करण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणजे म्हणजे करण्यासारखं भरपूर काही होतं. ऍक्च्युली जास्त होतं. हा जास्त. हम्म. आणि मग म्हणजे त्याला आम्ही हेच समजून सांगितलं. नंतर त्याला एक उदाहरण दिलं. मी म्हटलं कसं आहे की तुझ्या काळामध्ये नाही का फार सोपं आहे. तुला मित्राकडे जायचं आहे तर तू काय करतो, त्याला कॉल करतो, अरे कुठे आहे, घरी आहेस का, तो म्हणतो नाही आहे, बरं ठीक आहे मी उद्या येतो. मग आमच्या काळात असं नव्हतं. आमच्या काळात जर मला मित्राकडे जायचं आहे तर कॉल नावाचा तर प्रकार नाही आहे. पण मित्र जरा 500 मीटर कुठेतरी राहतोय, मग मी सायकल काढणार, मी त्याच्याकडे जाणार, त्याच्या घरी गेल्यावर मला कळतं की तो नाहीच. घरीच नाहीये. मग मला दिमाग लावावं लागायचं की अरे या टाइमला तो कुठं जाऊ शकतो. मग तो काहीतरी 4 दिवसाआधी बोलला होता की मला या दिवशी मला हे करायचं आहे. मग मी काहीतरी त्याच्यावर विचार करून तिथे जाणार. मग तिथं गेल्यानंतरही तो नसणार, तर मला तिथं दुसरं क्ल्यू काहीतरी भेटेल की अच्छा तो असा आहे तसा आहे. तर हे फार म्हणजे त्या एका गोष्टीसाठी की करायचं काय मला की त्याला जाऊन भेटायचं आहे, त्यासाठी माझे 3-4 तास गेलेत ऍक्च्युली. पण ते गेले नव्हते. ते Utilize होत होते. हा ते म्हणजे तेव्हा दिमाग म्हणजे विचार काहीतरी यायचे, आपण काहीतरी विचार करायचो. एक्झॅक्टली. स्मरणशक्ती हा, या सगळ्या गोष्टी होत्या. त्या सगळ्या होत्या. सो तो टाइमपास नव्हता, पण त्याच्यामधून आपल्याला माहिती होतं की ती किंवा ते व्हिज्युअलायझेशन होतं की आता काय करत असेल, एवढा टाइम झालाय, अरे तिकडे तिकडे असू शकतो का. तर हे जे काही होतं ते आपण कुठंतरी गमावून बसलो. नक्कीच आता गमावलंय. ते राहिलंच नाहीये. आईचं पत्र हरवलं तेच आम्हाला सापडलंय. लहानपणी आपण खेळायचो. हो. आधी खूप साधा गेम आहे, सगळेच सगळ्यांनीच खेळला. मिलिनियलवाल्याने तर सगळ्यांनीच खेळलाय. आजच्या पोरांना हे माहीत नाही आहेत गेम. म्हणजे थोडक्यात मैदानी खेळ कमी झालेत, बॉक्समध्ये आलेत मैदानी हो. खेळ, जे की खुल्या मैदानात असायचे. आपण काचा तोडल्यात लोकांच्या घराच्या. आपण शिव्या खाल्ल्यात लोकांच्या. बॉल दिला नाहीत आपल्याला खेळायला लोकांनी एकदा घरात गेल्यावर. या लेवलपर्यंत आपण गोष्टी केल्यात. बरोबर. गोट्या खेळल्यात आपण. गोट्या खेळायचो मैदानी खेळ म्हणून. काय नाही केलंय आपण. आम्ही तर एक खुपसा खुपशी म्हणून होता. म्हणजे तो या टाइम मध्ये तर सगळ्यात पीकवर होता. त्यामध्ये पावसाळ्यामध्ये. अच्छा. त्यामध्ये काय करायचं की एवढं लोखंडाची वगैरे कुठून तरी एवढं थोडा रॉड टाईप आणायचा, म्हणजे तीक्ष्णवाला असा. आणि खेड्यात राहत होतो तर खेड्यात काही तेव्हा सिमेंटीकरण झालं नव्हतं, रस्तेही नव्हते, म्हणजे काही मातीच माती असायची. सो ते खुपसत जायचं. आता पाऊस पडून गेलेला की मस्त ते चिखल नाही पण एक मऊ झालेली असते ना माती, जमीन मऊ झालेली आहे, तर मग ते खुपसायचं. तर ज्याचं गेलं नाही, ज्याचं मध्ये गेलं नाही, पडलं खाली, तो हरला. तर असं कोण किती दूर जाऊ शकतं. तर त्या नादामध्ये आपण कधी गावाच्या बाहेर जायचो. हो, खरंच आहे. बरं, नंतर लक्ष द्यायचं. 7-7:30 वाजले, ज्यावेळेस अंधार पडलेला असायचं त्यावेळेस काय आपण खूप लांब आलो. आता आपल्याला घरात जायला पाहिजे. हा, तोपर्यंत नाही तर मग आई यायची मागं, कुठे गेला म्हणून बघत. बरोबर. ती वेगळी मजा होती. अजून ती मजाच राहिली नाही. आई पण तशी राहिली नाही आता. आपणच मिलिनियल वालेच ना आता. आई वडील म्हणजे कोण, आपण मिलिनियल वाले सगळे. तेच विषय झाला ना सगळा, की आपण जे लहानपणी अनुभवले ते आता अनुभवायला मिळतच नाही आत्ताच्या मुलांना. तोच तो प्रकार. मग म्हणून तर मग लोक व्यसनाधीन होत आहेत, आत्महत्येचं प्रमाण वाढलंय, स्ट्रेस येत आहेत पोरांना आत्ताच्या, ब्लड प्रेशर वाढतंय आत्ताच्या पोरांचं. काय कारण आहे? हेच कारण आहे. बोलायला माणूस नाही शेजारी. आमच्याकडं भरपूर गोष्टी आहेत सोशली. मला एखादी गोष्ट समजून सांगायची आहे, मला माझं मन मोकळं करण्यासाठी जर माणूस नाही आजूबाजूला, उपयोग काय माझा? बरोबर. एक तरी माणूस, त्याला एक तरी असावा, उपयोग काय? हाच मुद्दा होतोय ना. हे मग उगाच अभ्यासाचं टेन्शन आलं म्हणून मी आत्महत्या केली, अशा प्रकारचे यायला लागले त्याचं गोष्टी. अभ्यासाचं टेन्शन नसतं खरं तर. त्या अभ्यासाचं टेन्शन आलंय हे सांगण्यासाठी माणूस नाही. वा, हे फार महत्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा. हा, म्हणजे आपल्या काळामध्ये एक तर मित्र सगळ्यालाच होता, काय असं नाहीये की मित्र नाहीये. आणि एक तर असायला कमीत कमी एक तर होतात. आणि ज्याच्या पुढे आपल्याला बोलताना काही वाटायचं नाही, म्हणजे काही नाही, अरे काहीतरी विचार करून बोलायचं आहे, हे बोलायचं, असं काहीच नाही. एक्झॅक्टली. सो तो आहे. पण मग आता कुठेतरी तेच आहे की अगेन आता ज्या गोष्टी होत आहेत ते टाळू नाही शकत अगेन, किंवा एक कल्चर सेट झालं ना की ते कल्चर तुम्ही डिस्टर्ब नाही करू शकत. टाळू शकतो म्हणजे कमी तरी करू शकतो ना आपण ऍटलीस्ट. हा, की आपण मिलिनियल वाले ज्यांना माहिती आहे
की आपण लहानपणी कसे जगलोय, ॲटलिस्ट आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगू तरी शकतो. ऐकायचं नाही ऐकायचं हा त्यांचा मुद्दा आहे. परत पर्स्पेक्टिव्ह चेंज होत जाणार आहे, जनरेशन गॅप वाढत जाणार आहे. हो नाही, मला या मुद्द्यावर यायचं आहे की आता कसं होतं ना की एकदा कल्चर सेट झालं की सेट होतं, म्हणजे त्याचं काही तुम्ही करू शकता, नाही असं नाहीये. बट ॲट दी एंड अगेन एक दुसरा थॉट तेच आहे अध्यात्माला रिलेटेड असा की शेवटी मित्र असावेच म्हणजे त्याला काही दुसरं हे नाहीये. पण त्याच्याही नंतर पुढे गेल्यानंतर एक गोष्ट आहे की आयुष्यात ज्या माणसासोबत तुम्ही सर्वाधिक काळ राहणार आहे ते म्हणजे स्वतः तुम्ही आणि तुमचे विचार. म्हणजे आणि याला कुठेच हे नाहीये, म्हणजे तुम्ही कुठेही जा, जगातल्या कुठल्याही म्हणजे कोपऱ्यात गेला तरी तुम्ही तुमच्यासोबत आहातच. सो तो तुमच्यासोबतचा जो तुमचा सेकंड म्हणजे तुमच्या विचारात राहणारा पर्सन आहे तो सुद्धा तुमच्या बाजूने असला पाहिजे, तो तुमच्या अगेन्स्ट नाही गेला पाहिजे, म्हणजे समविचारी पाहिजे. हा समविचारी पाहिजे. आणि मला वाटतं कुठंतरी मग अगेन अध्यात्मच कुठेतरी त्याला हेल्प आउट करू शकतो. तेच आहे, म्हणजे अध्यात्मच येतं शेवटी. तोच समविचारीपणा त्यामुळेच येतो ना की मी ठरवलंय काय करायचंय, मला माहिती माझे विचार काय आहेत ते, त्या विचाराने मी चालणार आहे. त्यामुळे दुसरे विचारच येत नाहीत, म्हणजे ऑपोजिशन नाहीच आहे. म्हणजे सलग घेऊन चालणं ना, सोबत घेऊन चालणं, त्या विचारांना आपण सोबत घेऊन चाललो. बरोबर, तोच मुद्दा आहे. म्हणजे परत तेच अध्यात्माची गरज ही इथं गरज आहे की ते शिकवतंय आपल्याला की आपल्याला माणसांमध्ये राहण्याची पण किती गरज आहे. की हे जे आपण फक्त सोशली गोष्टी बघतोय, सगळ्या गोष्टी करतोय, त्यापेक्षा जास्त काहीतरी महत्वाचं आहे की तुम्ही राहत नाही, आजूबाजूला बघत नाही. खेळ लावले आपण एक आपल्याला तेवढं सीमित ठरलेलं आहे. शाळा हे त्यात जो प्रेशर वाढलंय हल्ली बाजारीकरणामुळे शिक्षणाचं, त्यामुळं ते वेगळंच टेन्शन आहे. पालकांना वेगळंच टेन्शन यायला लागले. पालकांना टेन्शन आलं की पालक स्टुडंट्सवरती टेन्शन द्यायला लागलेत, ते आपल्या पोरांवरती. मग त्यामुळं तो स्ट्रेस त्यांना सहन होत नाही. सहन न झालेला स्ट्रेस त्यांना सांगायला माणूस नाही. सांगितलं तर त्यांना सांगण्यात पण आता हल्ली कमीपणा वाटायला लागलाय आत्ताच्या पोरांना, की मी सांगितलं आणि ह्यानं जर काही विचार केला किंवा ह्यानं जर तिसऱ्याला जाऊन सांगितलं तर माझं काय होईल, हा विचार आत्तापासून पोरं करतात. एवढी लहान आहेत तरी सोशल मीडियामुळं. ते आपल्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे आधी हे विचार येत नव्हते. आपण सहज बोलून जायचो की यार मला टेन्शन आलं अभ्यासाच, मला नाही राहू होते, मी नापास होतो बघ आता, हे पण बोलायचो आपण मित्रांशी. म्हणजे त्याच्यात काही गैर नव्हतं आणि गैर आहे हे माहिती नव्हतं. रादर त्याच्यासमोर आपण मोकळे होतोय, विषय संपला, मोकळे होतोय. नापास कधी झालोच नाही, पण मोकळे तरी होतोय की नाही. ते मोकळं होण्यामुळे पण कदाचित आपण नापास नाही झालो. हा एक मुद्दा आहे. मला काय म्हणायचं आहे की लहानपणी माझी शार्पनरमध्ये पेन्सिल तुटली तर त्या लहान मुलाचं दुःख, आणि नंतर आपलं कोणतरी आपल्या मित्रानं आपल्याला एका प्लॅनमध्ये केलं नाही, म्हणजे त्याने सामील नाही केलं आपल्याला, आणि हे नंतर आपल्याला कळलं, तर दुःख हे दोघांचे मला वाटतं त्या त्या ठिकाणी फार मोठं आहे. म्हणजे मी थर्ड पर्स्पेक्टिव्हनं बघितलं तर कदाचित मला वाटेल अरे शार्पनर मध्ये पेन्सिल तर तुटली, याचं काय दुःख आहे, पण त्या मुलाला तेवढंच दुःख माहिती आहे ना. एक्झॅक्ट. हा, सो पण हे आहे की ऑलवेज लुक ऑन द ब्राईट साईड. म्हणजे आपण चालत असताना कोणीतरी सायकलवरून जातो, तो आपल्याला सायकल महत्वाची वाटते, त्या सायकलवाल्याला टू व्हीलर महत्वाची आहे, टू व्हीलरवाल्याला फोर व्हीलर महत्वाची आहे, फोर व्हीलरवाल्याला मग त्याच्यात प्रकार आहे की माझी तर हॅचबॅकच आहे, त्याची एसयूव्ही आहे, मग त्या एसयूव्ही वाल्याला अरे माझी तर नॉर्मल एसयूव्ही आहे, त्याची एंडेवर वगैरे काय आहे. सो कम्पॅरिझन मध्येच दुःख आहे. तेच ना, एक्झॅक्टली. म्हणजे एखाद्याचं म्हणूनच म्हणलं की दुःख कळलं ना की मोठं आहे, आपलं दुःख छोटं वाटायला लागतं, आणि ते दुःख छोटं वाटणं हे जास्त गरजेचं आहे. की पुलंचं एक वाक्य याच्यात की आपल्या आयुष्यात दुःखाचा एक काळ असतो, तो लवकर संपवावा, मग जो उरतो तो फक्त आनंदी आनंद असतो. पुलंचं वाक्य की दुःखाचा काळ आपण पटापटा संपवून टाकावा. म्हणजे संपवून टाकावं म्हणजे आपण ठरवून दुःख नाही संपवू शकत, पण ऍटलिस्ट ते कमी करू शकतो आणि त्याला कुठेतरी फाटा देऊन आनंद शोधू शकतो. हे त्यांना म्हणायचं. दुःख कमी करणं म्हणजे आनंद शोधणं. एक पेन्सिल छोटी करायची म्हणजे दुसरी मोठी आणून ठेवायची. बरोबर, हाच मुद्दा आहे तिथं. आनंद
आनंद एवढा करायचा की दुःख छोटं वाटलं पाहिजे. करेक्ट. हे करणं गरजेचं आहे. आपण ते करत नाही. हल्ली ते होत नाही. हे माझं म्हणणं आहे की ते दुःख कुरवाळत एवढं बसायचं की अरे यार काय मोठं वाटतं. मग त्यातनं मग स्ट्रेस येणं, मग बाकीच्या गोष्टी घडतात. सध्याचं वातावरणच काय आहे की कम्पॅरिझनचं वातावरण आहे. कारण तुम्हाला काय आहे ना की गोष्टी दिसतात. म्हणजे आता कोणतरी सोशल मीडियावरती कोणतरी, आता मी जर या खोलीमध्ये आहे तर आता जर मी मोबाईल बघितला तर माझा कुठला ना कुठला मित्र कुठल्या तरी समुद्र किनाऱ्यावर असणार. तर मग लगेच मला असं होतं की मी तिथं का नाहीये, किंवा मी काय करतो इथं या रूम मध्ये बसून. सो लगेच कम्पेअर करणं चालू होतं. आणि याला आपल्यालाच आवर घालणं आहे. कारण मग कोणतरी त्या समुद्र किनाऱ्यावर असेल तर कोणतरी अजून माउंटेनवर असेल, कोणतरी मग या देशात नसेल तर दुसऱ्या देशात असेल. ते कम्पॅरिझन करायला गेलं तर त्याला दुःखच वाटायला आहे. सो जिथे आहे तिथे पण आनंद, म्हणजे अगेन परत अध्यात्म आनंद सोडतोय तिथं की जिथं आहे तिथे. म्हणजे मला याला अनुसरून एक दुसरं पण हे म्हणायचं आहे की आपण जिथे आहोत तिथे जर आपण आनंदी राहू नाही शकलो ना, तर आपण जिथे उद्या जाऊ तिथे पण आपण आनंदी राहू शकणार नाही. नक्कीच असं आहे. देव ठेवले तसे राहावे, हेच आहे ना. चित्ते द्यावे समाधान, तोच तर मुद्दा आहे ना. तेच मग परत संतवाणीकडे काय येतं तर त्यांनी ज्या पद्धतीनं अनुभवल्यात गोष्टी, तितक्या लेवलला आहेत ना त्यांना गेलेल्या गोष्टी, ते सगळं मांडून ठेवले त्यांनी. म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो संत तुकाराम महाराज जे कारण झाले जाणले त्याच्यामुळे जबाबले, तुझी साधू ओळखावा देव तिची जाणावं. आणि दुसरीकडे ते हे पण म्हणतात की अन्याय सहन करू नका, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा. म्हणजे मारा पण, अन्याय पण सहन करू नका, आणि इकडं भूतदया करा, गरिबांवर दया करा, आपली ज्वारी दिली, आपलं धान्य दिलं, आपलं घर खाली केलं पण लोकांचे पोट भरलं त्याच माणसानं. बरोबर. तेच आहे ना, म्हणजे की बॅलन्स हाच आहे ना. एक संत असण्याचा बॅलन्स आहे की जेव्हा एकदा वाहिलंय ना तर मी वाहून टाकलंय पूर्ण. बरोबर. तर सो अगदी शेवटाकडे एक क्वेश्चन, आणि याने आपण आपली सांगता करू. सो एक थॉट द्यायचा असेल की थोडक्यात हे सगळं समजा, म्हणजे त्या थॉटवरती तुम्ही स्वतःही पुढचं काही आयुष्य काढणार आहात, म्हणजे आजच्या नॉलेजवरच्या बेस्ट म्हणतोय मी, कारण माणूस उद्या दुसरा आहे, बदलणार आहे. तर तो काय थॉट असेल अध्यात्माविषयी? थॉट म्हणजे फक्त एकच की गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त, जे आपलं पॅशन आहे तो फॉलो करण्याचा प्रयत्न करू, जे ध्येय आहे ते आत्मसात करून मिळवण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त. पण त्याच्यात कुठेतरी तो हव्यास नाही आला पाहिजे, कुठेतरी मीपणा नाही आला पाहिजे की मी जे करतोय ते किती छान भारीच करतोय आणि मीच करतोय, हे जे आहे ते नाही आलं पाहिजे. की ज्यासाठी अध्यात्माची सांगड गरजेची. आणि मला हे मिळवायचंय, विषय संपला. ते कसं मिळतंय, काय मिळतंय, कसं मिळवतोय आपण, हा आपला पर्स्पेक्टिव्ह आहे. पण कुठंतरी समाजाला सांगताना हेच आहे की आहे त्याच्यामध्ये समाधानी पण राहा, मन शांत ठेवा, सगळं चांगलं आहे. म्हणजे महत्व, जसं आपण म्हणतो की आधी पैशाला महत्व होतं, आता पैशाला महत्व तर राहिलं नाही. आधी माणसाला महत्व होतं, माणसाच्या शब्दाला महत्व होतं, आता माणसाच्या शब्दालाही महत्व राहिलं नाही. तर ते कुठंतरी मागं पडत चाललं. तर ते मिळवणं आपल्याला जास्त गरजेचं. आजूबाजूला माणूस असणं गरजेचं आहे आपल्या. आत्ता आपल्या आजूबाजूला काय आहे हे आपण, म्हणूनच म्हटलं की सिंहावलोकन करणं आत्ता आपल्याला गरजेचं आहे. हे आपण ते करत नाही. की माझ्या खरं आजूबाजूला लोक आहेत का ज्यांच्यासोबत मी माझ्या गोष्टी शेअर करू शकतो, तितके विश्वासातले आहेत का, हा मुद्दा आहे. परत मी सांगतोय आणि तो जर बिंदुरात पिटतोय तर तेही महत्वाचं नाही. तितका विश्वासातला तो माणूस पाहिजे, तेही महत्वाचं. तुम्ही ज्याच्या सोबत आहात खरंच तुम्ही तितके प्रामाणिक आहात का त्या माणसाशी, तेही तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. नाहीतर त्याच्याकडनं अपेक्षा करायची आणि स्वतः मात्र प्रामाणिक नाही, हे पण कुठंतरी चुकतंय. या सगळ्या गोष्टींचं मूळ अध्यात्म आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे सगळं मिळवण्याची जी बुद्धी आहे ते अध्यात्मात येतं. एवढंच सांगेन शेवट. जो जीवांची तो ते लाहो प्राणीदात. धन्यवाद. धन्यवाद.